संकेत पाटील, निखिल पारवे, हुसेन डाकी, त्याचबरोबर जयेश खैरकर, कुणाल कदम, महेंद्र अंधेरे, स्वप्नील काळोखे, त्याचबरोबरने टीम भुसावळ विनंती असेल आपला 12th मॅन त्वरित या ठिकाणी पाठवायचा आहे. सलीम सर आपलं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. नरेशजी डोमे सर आमच्याबरोबरने जुडले गेले आहेत. महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा साहेब चषक 2023 आपण पाहतोय. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती, राकेश भैया वाल्मिकी युवा मंच अमराई बारामतीच्या वतीने आयोजित असणारी स्पर्धा. कैसर शेख यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. दीपक सोनवणे तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यश खैरकर महाडचे एक नामवंत गोलंदाज गोलंदाजीसाठी, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज भुसावळचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भुसावळ जळगाव परिसरातील आणि खानदेशातील विशेष म्हणजे लोकप्रिय हा संघ आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय अनमोल पवार सरांचा या मॅचच्या सुरुवातीचा. गफार खान सर त्यांच्या जोडीला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसाला सुरुवात जयेश खैरकर गोलंदाजीसाठी. पहिला बॉल चांगला होता, त्याचा सन्मान दिला. कैसर यांनी मात्र तिकडे ढकलला. एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्येला सुरुवात होते. 8 षटकांची लढत असणार आहे आणि पहा मॅच चांगली होईल त्याचं एक कारण आहे. दोन्ही संघांचे किट जर पाहिले तर असं वाटतं थोड्या वेळासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचीच मॅच पहिल्या मॅचमध्ये लागली आहे की काय. तर पाहूया. आणि मैदान देखील जर पाहिलं, स्टेडियम देखील जर पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश खैरकर, दीपक यावेळेला आक्रमण केलंय समोरच्या दिशेने. एक चांगला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि बॉल जाईल सीमारेषा पार पार पार. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. ओहो यावेळेला दांडी 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 गुल विकेट. सोनावणे एक संघनायक आहेत. एक मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आला आणि नंतर माघारी परतताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर तौसिफ.
जाऊयात मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी जयेश खैरकर एक विकेट व्हेरिएशन यावेळेला त्यांच्याकडून केलं गेलं आणि विकेट येताना पाहायला मिळते. माझ्याबरोबरने सलीम सर देखील जोडले जात आहेत. आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू बारामतीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. इन ॲक्शनमध्ये विश्वजित ठाकूरला देखील थोड्या वेळात या ठिकाणी आपण पाहू शकाल. अंधेरी मुंबईचा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. जयेश खैरकर पुन्हा एकदा समोर आहेत तौसिफ. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातो आहे. तर किती उत्कंठा असते ह्या स्पर्धेची काय म्हणाल? शुक्र सर जी। बिल्कुल देखिए साहेब चषक अक्सर देखिए बार बार आते हैं, पांचवा पर्व है। और जब जब ये टूर्नामेंट आती है जहाँ सपने सच होते हैं वो साहेब चषक है। बिल्कुल सबके अगर देखिए बारामती नगरी की बात करते हैं बिल्कुल आग लगा कर बैठे इस टूर्नामेंट के लिए। यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने बॉल टोलावला जातोय. 1 रन तिकडे घेतली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 7 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ एक चौकार आलाय. दोन्ही संघांना एकमेकांना समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल. कदाचित एकमेकांच्या विरोधात त्यांच्या मॅचेसही झाल्या नसतील. एक आरोही 11मध्ये बरेचसे खेळाडू जर पाहिले तर बहुधा सर्वच खेळाडू रायगडमधील आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जळगावचे खेळाडू श्याम त्र्यंबके वगळता म्हणजे एक नगरचे खेळाडू आहेत आणि बाकी 10 खेळाडू जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे यांच्या ह्या मॅचमध्ये मजा येईल. यावेळेला जयेश खैरकर यांचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतरच्या स्वरूपातील एक धाव इकडे येते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. जाऊन पोहोचते ती 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बारामतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम म्हटलं तर या ठिकाणी प्रेक्षकांना देखील एक उत्कंठा असते. खेळाडूंना देखील खेळावंसं वाटतं. अशा प्रकारचं मैदान सलीम सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर महत्त्वाचा दिवस आहे. व्यावसायिक गट आहेत. ओहो! एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलने उसळी घेतली आणि बॅट्समनप्रमाणे कीपरला देखील चकवलं. बाईटच्या स्वरूपातील धाव. तो जी देखिए बात करेंगे कल जिस तरह से गेंदबाजी की थी शुरुआत ओवर में समीर शेख और नज़ीर जिस तरह से गेंदबाजी कर रहे थे इन्होंने पहले ही कहा इस विकेट पे आने के बाद में गेंदबाजों को जो मदद मिलती है काबिल तारीफ़ है। और एक गेंदबाज के हैसियत से देखते हैं मज़ा आता है यहाँ पर गेंदबाजी करने के लिए क्योंकि विकेट बहुत तेज़ है ये। नक्कीच उसळी घेणारा चेंडू या ठिकाणी सादर केला जयेश खैरकर यांनी. यावेळेला बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल होता. भिरकावून दिला गेला सीमा रेषेच्या पार 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 षटकार. इस समय मेरे हिसाब से गलती की आपने क्योंकि जितना आप सामने बल्लेबाजों के रडार में गेंद डालेंगे उतना ही बड़ा शॉट देखने मिलता है। पहले देखिए सर जी आप 4 दिन से इस मैदान के साथ में इस साहिब चषक के साथ में जुड़ चुके हैं। तो इस टूर्नामेंट में आपने देखिए तो दुनिया के हर मैदान आप फतेह करते जा रहे हैं, बेहतर आवाज़ आपकी मिलती जा रही है। इस बारामती में के नगरी में आके साहिब चषक के साथ में जुड़ना क्या कहेंगे इसके बारे में आप? नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव माझ्यासाठी देखील होता या साहेब चषकाचा. पहिली गोष्ट बारामतीचाच लहानपणापासून उत्कंठा. स्कोर जर पाहिला तर झाला इकडे 15. 15 धावा धावफलकावर. बारामतीची उत्कंठा कोणाला नसते. अगदी देशांच्या पंतप्रधानांना देखील मोह आवरत नाही बारामती पाहण्याचा. तर आम्ही देखील उत्कंठ होतो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बारामती हे मैदान, क्रिकेट, बारामतीचे खेळाडू खूप मोठ्या प्रमाणावर बारामतीतून नवनवीन खेळाडू देखील घडतायत हे देखील पाहायला मिळालं आणि साहेब चषकाच्या आयोजनामध्ये देखील शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळते. बारामती आणि बारामतीच्या क्रिकेटविषयी चर्चा करू आपण नक्कीच. आज सर्वांना शिवजयंतीच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धावसंख्या 15 होताना पाहायला मिळते. एक विकेट माघारी परतल्यानंतर तौसिफ आले आणि केसरने जरी एक चौकार मारून माघार. तो जी देखिए उसके आगे बात करते जाएंगे 8 ओवर का मुकाबला। पहली मर्तबा ये टूर्नामेंट ऐसी है सर जी की बारामती की नगरी में हम 8 ओवर के मुकाबले देख रहे हैं। और 8 ओवर के मुकाबले में काफ़ी दिलचस्प भरी कहानी बनती है क्योंकि मुकाबला देखिए कभी इधर तो कभी उधर 8 ओवर मुकाबले में हमने देखा है क्योंकि पहले 4 ओवर में आपने अगर अच्छी शुरुआत की है लेकिन उसको आपने बरकरार रखा नहीं है तो फिर मोमेंट फिर से चेंज होता है। तो 8 ओवर का मुकाबला का बड़ा लाभ होता है।
संकेत येतात गोलंदाजी करण्यासाठी. संकेत पाटील, रायगडच्या पनवेल तालुक्यातील मुरबी गावचा खेळाडू संकेत पाटील. पहिला चेंडू टप्पा पडतोय, बॉल फिरतोय. काल आपण रोहन खरातला पाहिलं आणि काल मी संकेतचा उल्लेख केला होता. जशी रोहन खरातची गोलंदाजी पाहतो, त्याच थाटणीची गोलंदाजी करताना या संकेत पाटील यांना देखील आपण पाहतो. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं कसब आहे त्यांच्याकडे. फलंदाज देखील म्हणजे कैसर म्हणा, तौसिफ म्हणा, दोघेही चांगले खेळाडू आहेत. परंतु संकेत देखील काही कमी नाहीये. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल वळतोय, बॉल फिरतोय. गर्रकन या ठिकाणी गवतावरून देखील चेंडू फिरवताना पाहायला मिळत आहेत हे गोलंदाज. मागील 2 वर्षात मुरबीच्या या गोलंदाजाने देखील खूप प्रभावित केलंय. पनवेल तालुक्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज मोठमोठ्या संघांमध्ये आपल्या फिरकीच्या जोरावर जागा बनवतो आणि आज देखील जर पाहिलं तर निर्धाव चेंडू मात्र येताना पाहायला मिळतोय. कैसर प्रयत्न करतील. यावेळेला मात्र कट करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. चेंडूची फेकी केली जाईल. पराग होते तिकडे. पराग होत एक मुरुडचे जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांच्या दिशेने मात्र चेंडू नक्कीच गेला. लगा देखिए ये तो वेरिएशन है इस गेंदबाज के सामने। कल जिस तरह से आपने रोहन खरात की बात करी, पिछले साहेब चचे के चैंपियन टीम के हिस्सा थे। उस वक्त देखिए उन्होंने काफ़ी प्रभावित किया था। संकिल पा इनके तरफ भी नज़र रहेगी और क्योंकि ये मैदान अपने आप को सिद्ध करने का मौका मिलता है। टर्फ विकेट पे आपको खेलने का मौका मिला है, तो जो मौका मिला है इसके ऊपर आप चौका लगाना चाहिए। जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. संकेत समोर जर पाहिलं तर तौसिफ ज्यांनी एक मोठा फटका खेळला होता या अगोदरच्या ओव्हरमध्ये. यावेळेला मात्र त्यांच्या विरुद्ध एक वेगळीच रणनीती. तौसिफ काहीतरी वेगळाच विचार करून आलेत. याही बॉलला पाठवलं सीमारेषा पार. येतोय चौकार. एक अलग शैली है सर जी। देखिए बाहर वाली गेंद के साथ में बिल्कुल स्विच एक बहुत ही तगड़ा ये एफर्ट। इसीलिए देखिए ये शॉट बड़ा रिस्की शॉट है, लेकिन वही खेलते हैं जो साहसी होते हैं। नक्कीच अंदाज घेतला होता की डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी काय चेंडू टाकतील आणि इकडे खेळ रणनीतीचा आहे आणि ही रणनीती मात्र दोन्ही बाजूने बनवताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने टोलवण्यासाठी सज्ज आहेत, एका बाजूने थांबवण्यासाठी सज्ज आहेत. एका बाजूला ब्लू बर्ड मकासरे 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला टीम या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे आरोही 11. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरक घेत होता, परंतु एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण केली जाते. अजित गोळे आणि स्वप्नील काळोखे यांचा आरोही 11 वाटार निंबाळकर फलटण आणि दुसऱ्या बाजूला राहुल मकासरे आणि राजू पडगन. राहुल मकासरे भुसावळ जळगाव आणि राजू पडगन बितोडा बोयर वासिम हे संघ मालक आहेत. गेंद के अगर देखिए बात करेंगे जो तौसीफ ने जो खेला था, पीछे हट के खेलना चाहते थे, तैयार नहीं थे उस गे पूरी तरह से शॉट के लिए। फिर से बात संकेत। हो, यावेळेला संकेतचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडे चपळाई दाखवली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कैसर आणि तौसिफ एकत्र सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. खानदेशातील क्रिकेट काल आपल्याला जर पाहिलं तर विदर्भातील संघ पाहायला मिळाला होता. आज खानदेशातील संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या विरुद्ध कोकणातील संघ पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या काही वेळानंतर आपल्याला मुंबईचे संघ देखील आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतील. मराठवाड्यातील खेळाडू देखील आपल्या इकडे पाहायला मिळणार आहेत. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काल उत्तर प्रदेशचे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. आजही काही खेळाडू आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरील इकडे पाहायला मिळणार आहेत. तर ही या स्पर्धेची ओळख आहे, खासियत आहे. पहिल्याच डावात जर पाहिलं तर चांगली उत्कंठा रंगली या ठिकाणी सर. धावसंख्या जर पाहिली तर 23 झाली. म्हणजे चांगली सुरुवात एका बाजूला होताना पाहायला मिळते. परंतु संकेत गोलंदाजीसाठी खासियत ये है सर जी की एक विकेट खोया है, लेकिन फिर भी वो रन आते नज़र आ रहे हैं। ये बड़ी बात है। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी थोडासा बदल या ठिकाणी करत असताना पुन्हा एकदा तौसिफ. यावेळेला पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिरकीच्या जाळ्यात अडकला तौसिफ आणि विकेट घेतात मात्र या ठिकाणी संकेत पाटील. बात करेंगे इस गेंद की, अगर बात करेंगे तो बिल्कुल देखिए फ्लाई स्लिप ने खिलाड़ी थोड़ा सा आगे लिया, विकेटों के पीछे खिलाड़ी को बिल्कुल विकेट कीपर मुस्तैद थे, तो थोड़ा सा गेंद आगे डाला ताकि ललचाया कि लॉन्ग ऑन के ऊपर से बड़ा शॉट खेलिए। उसी के चक्कर में थे, बहुत ही तगड़ा कैच पकड़ा वहाँ पर और तौसिफ की यहाँ पर कहानी खत्म होती हुई। 8 ओवर का मुकाबला है, थोड़ा सा और अपना वक्त ले सकते हैं,
आगे बढ़ के खेल सकते हैं, क्योंकि एक सफलता बिल्कुल सफल गेंदबाजों के सामने आप थोड़ा-सा वक़्त ले सकते हैं। फिलहाल देखेंगे तो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम जात आहेत. मनोज कदम बीडच्या केजचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया मनोज कदम कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर 23 षटकच जर पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 23. 2 ओवर के बाद में 23 रन, 2 विकेट के नुकसान पे 8 ओवर का मुकाबला है ये, थोड़ा-सा ध्यान में रखना चाहिए, ताकि आपके बेस्ट बैटर अगर देखिए मुकाबला अंत तक खेलेंगे, थोड़ा-सा और अच्छा अपने आप को पाएँगे, टीम को एक सफल टारगेट की तरफ पहुँचाएँगे, क्योंकि बड़ा मुकाबला है 8 ओवर का। अगर शुरुआती दौर में अगर विकेटें खोएँगे, आपके बेस्ट बैटर अगर खोएँगे, तो टारगेट जो आपने बनाया है, वो टारगेट में पहुँचने में थोड़ी-सी दिक्कतें आ सकती है। 2 विकेट ज़रूर गए, रन भी आए, लेकिन यहाँ पर एक पार्टनरशिप की ज़रूरत है, जो कि एक बड़े टारगेट सेट करने के लिए पार्टनरशिप चाहिए सर जी। तर पाहूया नक्कीच पार्टनरशिप कारण सर धावाही बऱ्यापैकी आहेत. 2 ओव्हरला 23 म्हटलं 8 ओव्हरच्या मॅचमध्ये. परंतु 2 विकेटही आल्यात. ही देखील जमेची बाब गोलंदाजी करणाऱ्या आरोही 11 संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये कैसर आहेत. त्यांच्या जोडीला जर पाहिलं मनोज कदम आणि गोलंदाजीसाठी देखील कदमच येत आहेत. कुणाल कदम खोपोली परिसरातील खेळाडू आहेत. टप्पा पडतोय, बॉल थोडासा वळतोय, उंची घेतली होती, स्टिअर केलं, थर्ड मॅनच्या दिशेने बॉलला पाठवलंय, बॉलचा पाठलाग चालू आहे, परंतु वा काय सुंदर लेटकटचा फटका, 4 धावा, चौकार. इस गेंद की अगर बारे में वो बस ग्लांस किया था, बिल्कुल देखिए नज़ाकत दिखी इस बल्लेबाज के ज़रिए से। बिल्कुल अंत तक नज़रें जमाए रखी थी, बिल्कुल एक ज़बरदस्त यहाँ पर पंच, इसी के साथ में चौका आता नज़र आ रहा है। और कहीं न कहीं देखिए फ़ील्डर पीछा कर रहे हैं, लेकिन यहाँ के आउटफ़ील्ड काफ़ी तेज़ है, क्योंकि ये मैदान बहुत तेज़ है, जिसकी वजह से काफ़ी तेज़ भागती है गेंद यहाँ पर। खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहिला म्हणजे पदल आलित्य अशा प्रकारच्या स्ट्रोकसाठी तुम्हाला पदल आलित्य लागतं. चेंडूवरची नजर लागते आणि ते त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ठेवलं आणि दिशा दिली. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. यष्टीरक्षक पराग यांच्या हातामध्ये चेंडू त्यांच्या दिशेने चेंडू जातोय. कमबॅक करतायत कुणाल कदम देखील आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने चांगली खेळी सुरू आहे. एका बाजूला खानदेशातील संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय कोकणातील. एका बाजूला रायगडचा, एका बाजूला भुसावळ जळगावचा संघ पाहायला मिळतोय. ब्लूबर्ड मकासरी 11, दुसऱ्या बाजूला आरोही 11, वाठार, निंबाळकर, फलटण, अजित गोळेसाहेब आणि स्वप्नील काळोखे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला राहुल मकासरे आणि राजू फडगण, बितोडा भोयर, वाशिम. यावेळेला सफल झाले. फाईन लेगच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु संदीप पाटील चेंडूचा पाठलाग करताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतः संगनायक संदीप पाटील, सोनारी उरण यांना आपण पाहतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 29 वर तिसरं षटक मार्गस्थ आहे. अरे सर जी, बिल्कुल देखिए रनों में बिल्कुल अंकुश ने कल का दिन अगर देखेंगे तो बिल्कुल रनों में अंकुश लगाया था गेंदबाजों ने, लेकिन आज पहला ही मुकाबला रन बनते नज़र आ रहे हैं। यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली चेंडू राहतोय आणि पुन्हा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. बात करेंगे एक अच्छी प्रतिभा है गेंदबाजों ने और बिल्कुल अपने आप को देते हैं यहाँ पर एफर्ट जितने आप बहुत अच्छा देंगे उतना ही काम होता नजर आएगा। फिलहाल अगर देखेंगे तो बल्लेबाज भी एक अच्छी रंग में नजर आ रहे हैं, गेंदबाजी भी प्रयास कर रहे हैं, लेकिन बड़े टोटल की तरफ नींव रखे हैं। इस बार देखिए बहुत अच्छा संपर्क है, संपर्क अच्छा है, बहुत लंबी दौड़ लगानी पड़ी है, सिंगल यहाँ पर ले दूसरे की चेष्टा कर रहे थे, लेकिन तैयार नहीं है क्योंकि डेंजर बन सकता था, एक खतरा बन सकता था। इस गेंद पे आ गए रन एकमात्र सिंगल, सिंगल के साथ में कारवा एक और मरतबा आगे बढ़ता हुआ बोर्ड पर देखें तो 2 विकेट के नुकसान पे 30 रन लगे बोर्ड के ऊपर। 30 धावा धावफलकावर आहे. या षटकात देखील एक सुरुवात चांगली झाली नव्हती. खूप चांगला एक लेटकटचा फटका आला होता आणि त्यानंतर खूप चांगले कमबॅक देखील करताना पाहायला मिळाले गोलंदाज या ठिकाणी कुणाल कदम. यावेळेला रिवाजचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न यशस्वी नाही झाला आणि आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आला. बघता जर पाहिलं तर सर तिसरं षटक संपतंय, 3 षटकं संपतायत आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 10च्या सरासरीने 30. 2 विकेट के नुकसान पे 30 रन, एक बढ़िया शुरुआत कहेंगे इसके बारे में। ओवर के बाद में ड्रिंक ब्रेक लिया जाएगा और शायद देखिए 3 ओवर के बाद में 30 रन, 2 विकेट के नुकसान पे तौशिब एक बहुत अंदाज में बढ़िया अंदाज में खेल रहे थे, लेकिन वो विकेट
उसके बाद में ये जो दोनों बैटर है ये भी अच्छा काम करते नजर आए और एक अच्छी पार्टनरशिप की तरफ से जिसकी बात कर रहे थे यहाँ पर, वो पार्टनरशिप पनप रही है। ये 2 ओवर तक अगर अच्छी पार्टनरशिप बनती है उसके बाद में आने वाले 5, 6, 7 ये जो ओवर है उसके बाद में आक्रमण करते नजर आ सकते हैं बैटर। नक्कीच. आपण विचार करत होतो मराठवाड्यातील खेळाडूचा. मराठवाड्यातील खेळाडू स्वतः मैदानाच्या आतमध्ये बीडचा खेळाडू, केजचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काल विदर्भातील खेळाडूंना पाहिलं, आज कोकणातील खेळाडू पाहतोय, मुंबईचे खेळाडू पाहणार आहोत. आज जर पाहिलं तर खानदेशातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून खेळाडू हे साहेब चषकाचं वैशिष्ट्य आहे. आणि जसजशी स्पर्धा पुढे जाईल, या स्पर्धेचा स्तर वाढत जाईल. खेळाडू देखील लांब-लांबवरून दाखल होताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. पुढील 2 दिवस देखील तेवढेच निर्णायक असणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित केलं जातंय. संकेत पाटील यांना पुन्हा एकदा पहिल्या षटकात प्रभावित करणारी कामगिरी त्यांच्याकडून झाली होती. 8 धावा खर्च केल्या होत्या संकेत यांनी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी संकेत करतायत. क्रिकेटचा अद्भुत सोहळा मात्र आपण या ठिकाणी पाहत आहोत. साहेब चषकाचं भव्य दिव्य आयोजन. राजकारणातील चालतं बोलतं विद्यापीठ, कृषीरत्न, देशाचे नेते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा, थोडासा वळणारा संकेत. खूप चांगली गोलंदाजी. संकेत पाटील, सत्यम चौधरी, रोहन खरात म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये हे 4-5 गोलंदाज असे आलेले आहेत, त्यांची गोलंदाजीची पद्धत किंबहुना चेंडूला वळण द्यायची पद्धत बऱ्यापैकी सारखी आहे आणि खूप चांगली कामगिरी देखील ते सर्व गोलंदाज करतात. यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न राहतोय. पंच व्हाईट बॉल घोषित करताना पाहायला मिळत आहेत. आणि असं काही नाही की ज्यावेळेला आपण फायरी विकेट आहे, टर्फ आहे आणि त्याच्यावर जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजच पाहिजेत. अलीकडे स्पिनर्सने सुद्धा हे कला अवगत केलेली आहे आणि ते चांगली कामगिरी आपल्याला या स्पर्धेत करताना पाहायला मिळाले सर. ये कहीं न कहीं बात करेंगे ओहो! पुन्हा तेच पाहायला मिळालं. टप्पा पडतोय, बॉल वळतोय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. कहीं न कहीं बात करेंगे नाजिम गुल्ली की भी बात आते हैं, गुजरात की खुशबू। बहुत ही ज़बरदस्त एक्सपीरियंस पिछले साल इस टूर्नामेंट में खेलते नज़र आए थे। लेकिन देखिए अब नए चेहरे जो नज़र आ रहे हैं, प्रभावित किया है इस सारे चेहरों ने। क्योंकि देखिए अक्सर देखिए छाप छोड़ने के लिए जो पुरानों ने किया है वही काम अगर नया करता है तो वो अपना बिल्कुल आगे चलाता है वो सिलसिला। नक्कीच. नाजिम गुल्ली हे नाव देखील त्याच धाटणीतलं आहे. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवणाऱ्या गोलंदाजांपैकी. परंतु संकेत पाटील या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. कैसर यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. लांबवरचा प्रवास करून बारामती गाठली या खेळाडूंनी. यावेळेला दिलंय उत्तर. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. के साथ में जैसे ये गेंद मिडल हुई बिल्कुल स्वीट साउंड आवाज़ आया, बहुत ही खूबसूरत आवाज़। और गेंद बिल्कुल देखिए फ्लाइट वाला छक्का मिड विकेट के पार जाता हुआ और केसर के बल्ले से आ गए कमाल का छक्का 6 रन। नक्कीच. कैसर या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. केसराचा सुगंध मात्र सर्वदूर जाताना पाहायला मिळतो. तसाच सर्व दूरवर मात्र चेंडू मात्र या केसरने पाठवलाय. कैसर आहे ते. ओहो! पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. कमबॅक करतायत. चांगलंच द्वंद्व रंगले दोघांमधील. काही चेंडूंवर संकेत चांगली गोलंदाजी करतायत. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते आणि काही चेंडूवर कैसर देखील आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये मनोज कदम त्यांच्या जोडीला पाहायला मिळत आहेत. कैसर यांच्या जोडीला आणि बघता बघता जर पाहिलं तर 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली तर 38 वर आपल्याला पाहायला मिळते. दोघांचाही कस लागताना पाहायला मिळतोय. फलंदाज विचारपूर्वक मात्र फलंदाजी करतायत. या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याही नावाचा गवगवा झाला पाहिजे याची काळजी प्रत्येक जण घेतोय. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आणि पराक होत आले तिकडे. पकडतायत कॅच. संकेतला मिळते यश. माघारी परतायत फलंदाज मनोज कदम. अंतिम गेंद में वो तौसीफ का बड़ा विकेट और इस समय कदम का विकेट इनको जो मिला,
इसके ऊपर देखिए शॉट की अगर देखेंगे बात करेंगे सर जी, अ, अपने आप में खिंचाव सा महसूस किया था बल्लेबाज ने। कदम की अगर बात करें तो खिंचाव सा महसूस किया था, पूरी तरह से तैयार नहीं थे इस शॉट के लिए। इसीलिए वहाँ पर देखिए टॉप पे लग के विकेट के पीछे पराग खोत ने कोई गलती की नहीं है। शायद इसीलिए कहते हैं कि एक निर्धारित समय के लिए आप अगर देखिए 8 ओवर का मुकाबला है थोड़ा-सा, और इसके अंदर स्ट्राइक रोटेट की बात सर जी, अगर देखिए कदम और सर की बात करते हैं तो ज़्यादा देर कैसे ट्राई कर रहे थे और ज़्यादा देर से इनको मौका मिला नहीं था। लेकिन कभी-कभी होता यूँ है कि स्ट्राइक न मिलने की वजह से भी बल्लेबाज प्रेशर में आते हैं और बल्लेबाज फिर गलती भी करते हैं। इसीलिए कहते हैं स्ट्राइक रोटेट करते रहिए। संकेतला दुसरं यश मिळताना पाहायला मिळत आहे. एक मोठा स्ट्रोक त्यांच्याविरुद्ध आला जरूर, परंतु त्यांनी विकेट घेण्यात देखील यशस्वी राहिले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर संदीप हंसकार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु संकेत पाटील खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. काही स्ट्रोक आले, एक चौकार, एक षटकार त्यांच्या विरोधात आला, परंतु काही चेंडू खूप प्रभावित करणारे टाकले त्यांनी. क्षमता आहे त्यांच्याकडे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून एक कैसर आहेत जे सलामीला येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर आता संदीप दाखल झालेत. आगमन होतं या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेचे आयोजक राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामतीचे सर्वे सर्वा स्वतः राकेश भैया वाल्मिकी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आज ही एवढी भली मोठी स्पर्धा महाराष्ट्राला ज्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केली जाते, राकेश भैया वाल्मिकी यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय या क्रीडा नगरीमध्ये. साहेब चषक 2023 चे आयोजक राकेश भैया वाल्मिकी. हो हो, लाजवाब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. संकेत पाटील आपल्या मोरबी गावाच्या नावाचा ठसा बारामतीमध्ये नक्कीच ठेवताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं या ठिकाणी संपलं. 4 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली 38. 3 विकेट माघारी परतल्यानंतर. आधा इनिंग यहाँ से देखिए 4 की कहानी खत्म हो चुकी है। 38 रन लगे बोर्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पे। लग रहा था कि पार्टनरशिप पनप रही है, तभी संकेत पाटिल ने आके वो पार्टनरशिप को ब्रेक किया। जो ज़रूरत थी वही काम किया, क्योंकि देखिए एक बल्लेबाज काफ़ी देर तक अगर समय क्रीज के साथ में बिताता है, व्यतीत करता है, तो उसके ऊपर देखिए फिर जैसे जैसे आगे जाता है खेल, वैसे वो बड़े शॉट करने के लिए अपने आप को तैयार बनाता है। कैसे के ऊपर नज़र रहेगी। अब तक बढ़िया स्टार्ट कर चुके हैं, बहुत ही आधा फासला तक तय कर चुके हैं, लेकिन यहाँ से उम्मीद करेंगे, सारी टीम उम्मीद करेगी कि अंत तक खेले, क्योंकि जैसे ही अंदर मैदान में रहेंगे, ये खड़े रहेंगे, रन बनते जाएंगे। क्योंकि मैदान में अपने कदम को रखिए तो जाइए, जमात तो दीजिए। शायद बहुत अच्छा काम कर रहे हैं कैसर यहाँ पर। कैसर एका बाजूने कैसर 2 चौकार एका षटकाराच्या मदतीने खेळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देणं कुठेतरी गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शुभम जाधव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. माणगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा रायगड जिल्ह्यातील माणगावचा हा सितारा अगदी भारताच्या बाहेर म्हणजे दुबईला देखील क्रिकेट खेळताना ज्या खेळाडूला आपण पाहिलंय शुभम जाधव कामगिरी करताना पाहायला मिळतील, परंतु फलंदाज देखील काही कमी नाही आहेत. खानदेशामध्ये याही खेळाडूंच्या नावाचा डंका आहेच की. आणि आता पाहूयात या मॅचमध्ये मजा येईल. शुभम पहिला चेंडू बॅटची कडा बॉल थर्डमॅनच्या दिशेने आणि कैसर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. देखिए तो इस बात को पहली गेंद शुभम यादव आए थे और बिल्कुल देखिए पटकी से गेंद की शुरुआत की थी। बहुत ज़बरदस्त ग्लांस किया, चौका यहाँ पर आता हुआ। शायद आपने बहुत ज़बरदस्त की, एक तरफ खानदेश, दूसरी तरफ एक तगड़ा गेंदबाज शुभम यादव। लेकिन आप खेल रहे बारामती के ऐतिहासिक मैदान में, ये इलाका अगर देखिए बनाना है तो एक दूसरे के सामने कड़ा टक्कर आपको देना पड़ेगा। शुभम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र प्रचंड उसळी या चेंडूवर पाहायला मिळाली. पंच व्हाईट बॉल घोषित करताना पाहायला मिळत आहेत. अकूट टप्प्याचा चेंडू टाकला आणि परंतु अतिरिक्त उसळी घेतली. कसा बसा यष्टीरक्षक पराग त्यांनी पकडला, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 8 ओव्हरची मॅच आहे सर, मोठी मॅच आहे. 8 ओव्हरची मॅच खेळायला मिळणं हेच अलीकडच्या कालावधीमध्ये मोठी गोष्ट आहे, परंतु 8 ओव्हरच्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला कमबॅक करतायत का माणगाव एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं या खेळाडूला. शुभम जाधव खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू देखील त्यांच्या बॅटमधून या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता आणि कमबॅक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला होता. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामतीची ही भव्य दिव्य स्पर्धा उभा महाराष्ट्र आज पाहतोय. ओहो, बॅक टू बॅक मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी अशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी.
क्षणार्धात मात्र दोन्ही चेंडूवर फलंदाज कैसरला प्रश्न विचारले असंख्य आणि चेंडू पाठवला पराग खोत यांच्या दिशेने. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. तर इकडे चांगली कामगिरी. अशा कुरघोड्या असतील ना सर तर मजा येते. म्हणजे केवळ बॅट्समनने कामगिरी केली, बॉलरची कामगिरी नसेल होत तर मजा नाही येत. परंतु कधी बॅट्समन कधी बॉलर अशी मॅच गेली तर एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळते आणि तो संघर्ष आता रंगायला सुरुवात झाली आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला आपला स्टान्स बदलला. थोडेसे बॅकफुटला येऊन बॉलला केवळ ढकलण्याचा प्रयत्न राहिला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली. निशी कर्णेकर आले तिकडे. चेंडूची फेकी करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 44. इसकी अगर बात करेंगे सर जी की एक तब शुभम जादव के एक ऐसे बैटर को इन्होंने स्तब्धित किया जिनकी आंखें अब जम चुके हैं इस मैदान के साथ में। 4 ओवर तक खेल चुके हैं, ऐसे गेंद ऐसे बल्लेबाजों का आपने रोका है, तो वेरिएशन है आपके साथ और अभी इससे पता चलता है कि ये बता भी है पूरे अगर देखिए टेनिस क्रिकेट विश्व को कि मैं क्यों वहाँ पर गया, दुबई के मैदान में क्यों खेला और मैं बारामती के ऐतिहासिक मैदान में साहिब चषक के लिए क्यों आया हूँ? क्योंकि ये साहिब चषक पूरे महाराष्ट्र नहीं, ये टेनिस क्रिकेट वर्ल्ड की नज़रें आज पूरी बारामती के साथ में जुड़ चुकी है। शुभम जाधव. ओहो, याही वेळेला एक वेगवान चेंडू परंतु जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वेगाचा फायदा इकडे झाला. बॅटची कडा घेतली गेली. गलीच्या दिशेने बॉल सीमारेषा पार. फरार चौकार. कभी-कभी आपकी रफ्तार आपकी दुर्दशा के कारण बनती है। वैसा यहाँ पर शन 48 रन लगे, बोर्ड के ऊपर 3 विकेटें खोई है। बहुत ही तेज़ गेंद निकली। बिल्कुल काफ़ी तेज़ी के साथ में ट्रैवल होती भी नज़र आई 4 रनों के लिए। संदीप हंसकार यांना आपण पाहतोय. यांच्या बॅटमधून चौकार येताना या ठिकाणी पाहायला मिळाला. शुभम यांच्या विरुद्ध मात्र या धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 48 वर गेलेली आहे. भुसावळ यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. शुभमला यश मिळताना पाहायला मिळत आहे आणि सरळ बॅटने चांगल्या धावा येत होत्या. त्याच वेळेला बॅटला उलटं केलं परंतु संदीप पाटील यांनी पकडली कॅच. शुभम जाधव घेत आहेत विकेट आणि माघारी परत आहेत संदीप. इसलिए कहते हैं एक बड़े शॉट से कोई विनर बनता नहीं है। मुकाबला जीतना है तो अंत तक खेलना पड़ता है। बल्ले के साथ में मिडल कीजिए। इसीलिए कहते हैं जब घी सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करना पड़े। षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी संपताय ते म्हणजे 5 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती म्हणजे 48 धावा. ब्ल्यू बर्ड मकासरे 11, राहुलजी मकासरे भुसावळ आणि त्याचबरोबर राजू पडघन बितोडा भोयर वाशिम यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे रोहित तलरेजा येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कैसर जे सलामीला आलेत आणि पुन्हा एकदा कुणाल कदम यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल त्याला उडवलं समोरच्या दिशेने. 1 रन घेतला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. आपला रोहित तलरेजा पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र रणजी प्रोबॅबल्स देखील राहिलेले आहेत. जैन इरिगेशनसाठी लेदर बॉलचं क्रिकेट सातत्याने त्यांना आपण खेळताना पाहतो. लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आणि जळगाव म्हणा, भुसावळ म्हणा या संपूर्ण बेल्टमधील एक नामवंत खेळाडू आज मात्र या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रोहित तलरेजा यांना आपण बॅटिंगसाठी पाहू शकता. परंतु रायगडमधील एक नामवंत गोलंदाज देखील आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची छाप देखील पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी कुणाल कदम. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव घेतली गेली. लॉंग ऑनला मात्र चेंडू जाताना पाहायला मिळेल. खूप चांगली फील्डिंग तिकडे पाहायला मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. तो जी देखिए आज देखिए टेनिस क्रिकेट विश्व की अगर बात करते हैं टेनिस क्रिकेट के अंदर भी एक लेदर के प्रोफेशनल लेदर खेलने वाले खिलाड़ी भी बहुत आ चुके हैं और कल जिस तरह से ललित मुश्किल को देखा आज रोहित को देख रहे हैं शायद ये टेनिस क्रिकेट की बड़ी उपलब्धता समझेंगे आप। अलीकडल्या कालावधीमध्ये तो कल टेनिस क्रिकेटकडे येण्याचा देखील वाढलाय. ओहो, या वेळेला बॉलला टप्पा पडल्यानंतर फिरवलं. गर्रकन गिरकी घेतली आणि फलंदाजांची फिरकी देखील घेतली. लेंथवरचा बॉल होता. तिकडनं फिरवला आणि अगदी फलंदाजाला वळसा घालत असताना कीपरकडे गेला. पुन्हा एकदा कुणाल कदम.
यावेळेला वेग होता आणि इकडेच थोडासा घात झाला. मागील चेंडू कमी गतीचा टाकला, हा वेगवान टाकला, जागा दिली फलंदाजाला, बॅकफुटला गेले, दिशा दिली थर्ड मॅनच्या दिशेने चौकार. पिछला गेंद बिल्कुल एक अजब का गेंद था, लेकिन इस समय भी गेंद बाहर निकलती गेंद थी। बिल्कुल एक ज़बरदस्त कट देखने को मिला कैसर के माध्यम से। बढ़िया बल्लेबाजी कर रहे एक प्रारंभिक बैटर कैसर, एक टीम को लेके चलने का काम कर रहे हैं मैदान में। जब तक ये मैदान में रहेंगे रन बनते जाएँगे। नक्कीच अगदीच सलामीला आलेत आणि सुरुवातीपासून खूप चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत केले. 26 धावांची खेळी देखील त्यांनी केली आतापर्यंत. यावेळेला खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. गॅपमध्ये जाईल हा बॉल. वाह! खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. चौकार. कैसर के बल्ले से निकला ये तो खूबसूरत चौका था सर जी। बिल्कुल देखिए सामने गेंद थी, बहुत अच्छा ड्राइव देखने मिला है। रन की तरफ जाएँगे तो बिल्कुल 58 रन, 58 रन लगे हैं बोर्ड के ऊपर कैसर। मैं बात कर रहा था जब तक एक बैटर मैदान में रुकता है जिसकी आँखें जम चुकी है, वो बहुत ही तगड़ा बल्लेबाजी कर रहे हैं बीच मैदान में कैसर। कैसर कैसी बल्लेबाजी कर रहा है? सबको प्रभावित किया है. जाऊयात त्यांच्या दिशेने आपण की जिकडे सलामीला आलेत कैसर शेख आणि खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी केलेली आहे. परंतु कुणाल देखील कमी नाही आहेत. प्रयत्न राहणार आहे त्यांना रोखण्याचा. 58 वर पोहोचली धावसंख्या. षटक 6वं. कैसर यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळायला गेले होते मात्र पॉईंटच्या दिशेने. परंतु यावेळेला बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा कट, एक्स्ट्रा टर्न आणि त्याच्या जोरावर या बॉलवर मात्र मात दिली कैसर यांच्यावर कुणाल यांनी. बघता बघता 6वं षटक सर संपलं देखील आणि 6 षटकं संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी ब्लू बर्ड मकासरे 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 षटकानंतर 58. आरोही 11 वठार निंबाळकर फलटण तालुका फलटण आणि जिल्हा साताऱ्याचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो समोर आणि प्रतिस्पर्धी संघ राहुलजी मकासरे यांचा आणि त्याचबरोबर राजू पडगन वितोडा भोयर यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. संघ मालकांचाही उल्लेख गरजेचा आहे. अजित जी गोळे आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी काळोखे वठार निंबाळकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आरोही 11. तर एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 58 होताना पाहायला मिळाली. 2 षटकं अजूनही बाकी आहे. राकेश भैया स्वतः या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कुठे कमी तर नाहीये ना. तर खूप कमी असे आयोजक पाहायला मिळतात जे या सर्व गोष्टींची काळजी घेतात आणि राकेश भैया वाल्मिकी स्वतः या ठिकाणी ते सर्व काळजी घेत आहेत. तो पाँचवा है सर जी, बिल्कुल देखिए पहले पर्व से अब तक देखें तो एकमात्र ऐसे आयोजक हैं, हर वक्त मंच के साथ में जुड़ते हैं। बिल्कुल सबकी नज़रें रहती हैं और सबकी तरफ ऊपर नज़र रखने वाले राकेश भैया वाल्मीकि, उनके साथ में मोइन बागवान। रोहित तलरेजा आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर रायगडच्या रोहा तालुक्यातील रोड गावचा खेळाडू निशी कर्णेकर. यावेळेला वेगळा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खेळलाय. पाहूया दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का? हो, कॉल तर दिला गेलाय आणि चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा. इकडे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एका मोठ्या लेव्हलचं क्रिकेट खेळलेला तो अनुभव तुमच्याकडे असतो. पाहिलं क्षेत्र खाली आहे, ऑन साईडला अगदी सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जर पाहिला तो थोडासा उसळी घेतलेला होता. केवळ दिशा दिली आणि 2 धावा घेतल्या. तो ये 2 रन के साथ में देखिए प्रतिभा भी आती है, एक प्रोफेशनल लेदर खिलाड़ी है, रन कैसे लेना है आपको पता है। बिल्कुल इसी की ज़रूरत है क्योंकि यहाँ से देखिए 2 ओवर बाकी है। अब यहाँ से देखिए दोनों में से एक बैटर बिल्कुल देखिए वो एक्सेलेरेटर के ऊपर कदम रखेंगे क्योंकि रन भी चाहिए अब। निशी कर्णेकर. यावेळेला उसळता जास्त उसळी घेतली आणि प्रभावित केले या ठिकाणी रोहित यांना. वाह! प्रभावित करणारा चेंडू या ठिकाणी निशी कर्णेकर जरी किडकिडीत बांधे लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. परंतु रोड गावच्या आणि रोहा तालुक्यातील या खेळाडूच्या नावाची चर्चा देखील सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये रायगडामध्ये तर आहे आणि आज बारामतीमध्ये करण्यासाठी निशी कर्णेकर स्वतः सज्ज झालेले आहेत. परंतु समोर तेवढ्याच ताकदीचे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सलामीला आले, स्थिर सावर झालेत. दुसरं एक मोठं नाव आहे. त्यामुळे कस तर दोन्ही बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीतील देखील एक चांगला खेळाडू आहे. ओहो! यावेळेला बॅक ऑफ द लेन उसळी दिली. बॉलला पाठवलं कीपरकडे. बेहतर गेंदबाजी। बिल्कुल देखिए ये कान के बगल से गेंद निकली कैसर के बिल्कुल और कहती होगी हाय, हेलो, क्या बेहतर गेंदबाजी, उच्च कोटि की गेंदबाजी मैदान में चल रही है। म्हणजे इकडे जो येणारा गोलंदाज आहे परिस्थितीचा फायदा घेण्याचा. मैदानात तुम्ही लेंथवर बॅक ऑफ द लेंथ जी हिरवळ आहे, या हिरवळीचा फायदा, या गवताचा फायदा घेण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत.
पुन्हा गवतावर, परंतु यावेळेला फटका समोरच्या दिशेने. कैसर यांच्या बॅटमधून एक फटका चांगला येताना पाहायला मिळतोय, परंतु अडवला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तिकडे 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना पाहायला मिळते. 63 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 7वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. काही चेंडू चांगले देखील आतापर्यंत निशी कर्णेकर यांनी टाकलेत, परंतु काय बॅटिंग केली आहे कैसर यांनी या संपूर्ण डावात. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. बात करेंगे सर जी। ये सारा जब तक देखेंगे तो गेंद के ऊपर जाते नजर है, लेकिन इस बार लाइन और लेन को पूरी तरह से मिस किए थे और बिल्कुल देखिए फंसा भी दिया था गेंदबाज ने, लेकिन खेलना चाहते थे इनसाइड आउट ये शॉट, कूद के गए थे, लेकिन यहाँ से देखिए एक तगड़ी इनिंग की समाप्ति होती हुई। और कैसे की अगर बात करेंगे बहुत अच्छी 4 चौके इनके बल्ले से निकले, 26 गेंदों में 32 रन, 4 चौके, एक बढ़िया पारी। नक्कीच प्रभावित करणारी कैसर शेख हे भुसावळचे खेळाडू आज बारामतीमध्ये आले आणि खूप चांगली खेळी त्यांच्याकडून करताना पाहायला मिळाले. 26 चेंडूमध्ये 32 धावा, म्हणजे एका बाजूने स्टँड जो पाहिजे होता ना, एका बाजूला विकेट जात होत्या, परंतु ते मैदानात स्थिरावलेले होते. सिंगल डबल्स घेतल्या, मोक्याच्या क्षणी त्यांनी मोठेही फटके खेळले आणि एक मोठी धावसंख्या देखील उभारलेली आहे. परंतु पाहूयात अंतिम टप्प्यात काय होईल. निशी कर्णेकर यांनी मात्र इकडे एक स्लोवर वन पेश केला आणि दांडी गुल केली. पाहूयात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. ऋषी यादव. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. भुसावळ जळगावचे खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला रायगडमधील बरेचसे खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आरोही 11 मध्ये निशी कर्णेकर, खराब बॉल, त्याचा समाचार आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. डगआउट में से तैयार होके आए हैं, क्योंकि ये इनको पता है कि बहुत कम गेंद बाकी है, तो पहली गेंद पे आपने बिल्कुल बड़ा छक्का यहाँ पर जाते हुए इसी शॉट की ज़रूरत है टीम ब्लूबर्ड भुसावल टीम को, इसी ऐसे ही शॉट की ज़रूरत है। अब अंतिम में अगर देखिए इस शॉट के साथ में 6 के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ बोर्ड के ऊपर देखें तो 69 रन 5 विकेट के नुकसान पे 7 ओवर की समाप्ति हो चुकी है, क्योंकि देखिए सजा अब देखिए 6 गेंदें शेष है, 69 रन लगे बोर्ड के ऊपर, शायद इसीलिए आते ही बड़ा शॉट देखने मिला इनके बल्ले से। आणि शेवटच्या बॉलवर लगावला मोठा फटका. इकडे फलंदाजाचं नक्कीच स्लॉग ओव्हरसाठी खास स्पेशलिस्ट बॅटर आहेत, दाखवून देत आहेत. आणि मॅच बॅलन्स चालू आहे. असं नाही की मॅच एकाच बाजूने, जेव्हा रन येतात त्यावेळेला मध्येच एखादी विकेट येते, काही डॉट बॉल येत आहेत आणि काही डॉट बॉल आल्यानंतर लगेच एखादा मोठा फटकाही येतोय. म्हणजे ही बॅलन्स मॅच सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 7 ओव्हर संपल्यानंतर 69 धावा. शुभम रोहित यांच्यासाठी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. वेगवान होता, लॉंग ऑनला चेंडू जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली. चेंडूची फेकी लगेच तत्परतेने. निखिल पारवे होते तिकडे, त्यांच्याकडून मात्र चेंडूची फेकी झाली. एका धावेने धावसंख्या 70 वर पोहोचते. बस अगर देखिए पहली ओवर से अगर देखें तो 10 से वो 10 के ना वो औसत इन्होंने छोड़ी नहीं है, लेकिन उससे अब आगे के कुछ सोचना पड़ेगा। अंतिम 5 गेंदें पुढच्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. ओहो, यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न. आमचे एक समालोचक मित्र आहेत योगेश वाघ, यांच्या भाषेत सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. यहाँ से अगर देखेंगे बात करें इस शॉट की, काफ़ी सारे शॉट के मास्टर भी बहुत सारे हैं खेलने वाले। जैसे इस एरिया में आते हैं आप तो विठ्ठल चव्हाण को देखते हैं, बहुत ही तगड़ा बैटर। नक्कीच मी नाव घेईल विठ्ठल चव्हाण यांचं. खूप या परिसरातील एक प्रतिभावंत खेळाडू आहेत आणि उत्सुक आहे त्यांच्या भेटीसाठी. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ओहो, शुभम जाधव या ठिकाणी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बाईच्या स्वरूपातील धाव इकडे कळवली जाते आणि असं वाटलं का बॉल तर चांगला होता, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित यांनी लगेच कॉल दिला. शेवटचा षटक आहे, इकडे एकही चेंडू जाऊ देणं कामाचं नाहीये. इकडे धाव महत्वाची आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 74 धावांवर धावफलक जातोय. एक्चुअली अगर देखिए तो वो रन लेना ही चाहते थे, 71 क्योंकि रन लेना ही चाहते थे। अगर देखिए इसके ऊपर विकेट भी आ सकती थी। बड़े मैच में, क्रूशियल मैच में ये सारी चीज़ें होती नजर आ रही है। एक एक लम्हे एक रन का काफ़ी बड़ा महत्व है। एक रन का महत्व, एक पानी के बूंद का महत्व, एक वोट का महत्व कोई बता नहीं सकते। 71 71
आक्रमण केलं गेलंय, गॅपमध्ये बॉल रोहित यांच्या बॅटमधून हिट होताना पाहायला मिळतोय चेंडू सीमारेषा पार. 4-4-4-4 चौकार. शुभमने देखील क्लास चेंडू टाकला. मागील बॉलवर प्रहार जरूर झाला. यावेळेला मात्र चेंडू गवतावरून अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला. गेला केपरच्या दिशेने आणि धावसंख्या 22च्या स्वरूपातील 76. परंतु आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात बॅटर ऋषी यादव, शुभम जाधव, जाधव विरुद्ध यादव. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल उडवला समोरच्या दिशेने, पकडला क्षेत्ररक्षकाने. आली आहे विकेट शेवटच्या बॉलवर. शुभम जाधव घेत आहेत यादवांची विकेट आणि धावसंख्या जर पाहिली तर संघाची त्या ठिकाणी पाहायला मिळते 76. विजयासाठी 77 धावांची आवश्यकता आहे. राहुल मकासणे आणि राजू पडगन बितोडा भोयर वाशिम यांचा संघ ब्ल्यूबर्ड मकासरे 11 एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपला पाहायला मिळतोय आरोही 11 वाठार निंबाळकर फलटण सातारा. इस टूर्नामेंट के पूरे देश में और आप स्क्रीन के सामने देख सकते हैं। बिल्कुल अगर देखिए इस टूर्नामेंट के आयोजकर्ता राकेश भैया वाल्मीकि जुड़ चुके हैं वहाँ पर और बिल्कुल देखिए काफ़ी सारा आयोजन इनके माध्यम से पर्व पाँचवा है। बिल्कुल देखिए पहला अगर देखिए राकेश भैया वाल्मीकि उनके साथ में उनके अच्छे दोस्त वस्ताद पोपट शेठ उगाड़े और अमोल घाड़गे सर भी वहाँ पर जुड़ चुके हैं। बारामती नगरी के देवा चौधर उनके साथ में हमारे आवाज़ों के जादूगर नरेश धूमे सर भी जुड़ चुके हैं और बिल्कुल देखिए स्क्रीन के ऊपर राकेश भैया वाल्मीकि
बिल्कुल, अगर सर जी अगर बात करेंगे तो बहुत बड़ा आयोजन पर्व 5वां है। इसी साथ में अगर देखेंगे तो मंच के साथ में विराजमान होने के लिए बारामती नगरी के सामाजिक कार्यकर्ता, युवा सामाजिक कार्यकर्ता माननीय शुभम जी मोरे, इनका भी यहाँ पर शुभ आगमन हुआ है। आपका भी स्वागत करते हैं। लेकिन सर जी बात करिए पहले मर्तबा जिस टाइम ये जिस वक़्त ये साहिब चषक का आयोजन किया, रेलवे का मैदान वो बिल्कुल देखिए रेलवे का बगल का जो ग्राउंड है वहाँ पर ये चयन किया था। इस पर्व पहला था वहाँ पर, उस साल की चैंपियन टीम नाते पोते की टीम रही। और दूसरा पर्व देखिए तो फिर ऐतिहासिक नगरी में ये बिल्कुल देखिए परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्टेडियम में खेला गया। फिर दूसरा पर्व, उस दूसरे पर्व की चैंपियन टीम मोइन बागवान की टीम वॉरियर्स बारामती। तीसरे साल अगर देखेंगे बात करेंगे तो एक तगड़ी टीम, तगड़ी टीम तीसरे साल की चैंपियन टीम बनी वो मावल की टीम। और चौथे साल अगर देखेंगे तो देसाई यूनाइटेड। चौथा पर्व, और चौथा पर्व से अगर बात करें तो पांचवा पर्व इसके लिए सबकी उम्मीद है कि पांचवें साल इस साहिब चषक में वो विनर कौन बनेगा। पाँचवां साल के इस टूर्नामेंट को नया चैंपियन मिलेगा, इसके ऊपर सबकी नज़रें रहेगी। लेकिन चलते मुकाबले के अंदर तो 77 चाहिए, 48 गेंदें 77 चाहिए मुकाबला जीतने के लिए। आरोही 11 वाठार निम्बालकर, फल्टन के बगल के बिल्कुल वाठार निम्बालकर, बिल्कुल एक खूबसूरत बेहतर ये एरिया वाठार निम्बालकर का। हमेशा अगर देखें तो बात करते हैं तो बिल्कुल प्रभावित किया है वाठार निम्बालकर के। और 11 अजीत जी गोले और स्वप्निल जी काड़ू केन की ये टीम। दूसरी तरफ अगर बात करेंगे ब्लू बर्ड मकासरे टीम, ये ज़बरदस्त है। राहुल मकासरे, राजू पड़गम, इनकी टीम आप देख रहे हैं मैदान में। हेलो हेलो हेलो। आज मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केसरी, आज अमुचा राजा जन्मला मराठी भूमीवरी. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासाचे ऐसा राजा. मातीसाठी युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मृत्युकेचे पावित्र्य तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब दाखविले, गरजुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. साहेब चषक राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामती आयोजित अत्यंत देखणा सोहळा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा. 10 दिवस चालणारा हा महोत्सव आहे. इथे ओपन खुल्या गटातील 12 संघ पार्टिसिपेट होत आहेत, तालुका वाईज गटातील 12 संघ पार्टिसिपेट होत आहेत आणि गाव वाईज 8 संघ पार्टिसिपेट झालेले आहेत. एकूण 32 संघांमध्ये सुरू असलेला हा सोहळा. आतापर्यंत 28 संघ आपण मैदानामध्ये बघितलेत. आज 8वा दिवस आणि 32 संघांचा प्रवेश थोड्या वेळामध्ये पूर्ण होणार आहे, कारण यानंतरची मॅच आहे ते 2 संघ 31 आणि 32 क्रमांकाचे आहेत. मॅचला सुरुवात झालेली आहे. भुसावळ टीम मैदानामध्ये, अर्थात ब्ल्यू बर्ड मकासरे 11 आणि त्याचबरोबर दुसरा संघ आहे आरोही 11 वाठार निंबाळकर. या 2 संघामध्ये अतिशय जबरदस्त मॅच आपण बघणार आहोत. राहुलजी मकासरे, राजू पडघम यांच्या माध्यमातून, तर अजितजी गोले आणि स्वप्नील काळकुटे यांच्या माध्यमातून हे 2 संघ स्पर्धेमध्ये आलेले आहेत. संघ मालकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या समेत सलीमभाई जोडलेले आहेत आणि निश्चित मॅचकडे आपण आपला रुख वळवतोय. तिथे 76 धावा 77 धावांचा आव्हान, धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेली संघ टीम, अर्थात आरोही 11 वाठार निंबाळकर.
रायगड आणि रायगड जिल्ह्यातील बरेचसे खेळाडू या संघामध्ये खेळतात. निश्चित पनवेल परिसरातील खेळाडू या संघामध्ये आहेत आणि दोन्ही टीम्स दमदार आहेत. आपण रोहित तलरेजाला बघितलं सातत्यानं महाराष्ट्र संघाकडून किंवा लेदर क्रिकेटमध्ये या खेळाडूंना निश्चित आपला एक दबदबा तयार केलेला आहे, एक वलय तयार केलेला आहे. असे वलयांकित खेळाडू आज भुसावळच्या संघामधून आपल्या परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती दाखल झालेले आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये, याबरोबरच अक्रॉस द बॅट खेळलेला हा फटका मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरणार आहे. 2 धावा. काल आपण मैदानामध्ये बघितले, खरं तर नागपूरच्या संत्र्याची गोडी, अर्थात नागपूर अमरावतीच्या संत्र्यांची गोडी, तर आज जळगाव भुसावळच्या केळींची गोडी आज इथे बघणार आहोत. आहे की नाही? मजा येणार आहे आज दिवसभरामध्ये. धावफलकावरती आपण बघतोय 3 धावा. फलंदाज संदीप पाटील, निखिल पारवे ही जोडी मैदानामध्ये खेळणार आहे. संदीप पाटील बॅकफूट वरती खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह, बॅटची कट घेतल्यानंतर बॅकफूट पॉइंटला चेंडू अडवला गेला. एका धावेबरोबर धावफलकावरती मात्र 4 धावा. सुरुवात थोडीशी संथ आहे. 76 धावा भाई समोर आहेत आणि 76 धावा 8 षटकामध्ये 77 धावा बनवायच्या आहेत. काय सांगाल, काय सुरुवात है इथे निखिल पारवे आणि संदीप पाटिल? कि अभी तो शुरुआत है, क्योंकि एक चेसिंग आप करते हैं तो बिल्कुल आप उसी अंदाज से खेलते रहते हैं कि शुरुआत दौर में विकेट ना खोया जाए, फिर से धीमी धीमी रफ्तार से चली जाए। ये अलग शैली है, लेकिन सामने गेंद, इसी की बात कर रहा था, लेकिन पकड़ा कैच और इसी के साथ में बड़ा विकेट आता हुआ। और शायद अगर देखेंगे रोहित जिसका आप जिक्र कर रहे थे, उन्होंने कैच पकड़ा, गलती की नहीं है, पकड़ा कैच, विकेट का पतन होता हुआ नजर आ रहा है। रोहित तलरेजा, अत्यंत सुंदर झेल रोहित कडून पकडला गेला आणि पहिला फलंदाज इथे आरोही 11 वाठार निंबाळकर संघाने गमावलेला आहे. एक यश मिळतंय. तो प्रिंस ऑफ इंडिया भी कहा जाता है। बिल्कुल देखिए, वीरों के वीर छत्रपति शिवाजी महाराज, आज इनके जन्मदिन, और जन्मदिन की बहुत ढेर सारे शुभेच्छाएं सबको। लेकिन क्या ज़बरदस्त कनेक्शन हुआ, लेकिन सीधा गोदी में दम तोड़ा इस रोहित की गोदी में। यहाँ से देखिए 2 गेंदों में 1 वाली कहानी खत्म होती हुई, और आरोही 11 वाठा निंबाळकर टीम को लग चुका है पहला झटका। भाई निश्चित विकी गायगुलेचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ठेवलेली आहे. खरं तर प्रिपरेशन अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण बघू शकतो की अगोदरच त्यांच्या संघ मालकांनी काही माहिती दिली होती की अशा प्रकारच्या मैदानावरती खेळायची आमच्या खेळाडूंना सवय नाहीये. रोहित तलरेजा एक टर्फ विकेटवरती खेळलेला खेळाडू आहे, पण आज निश्चित ज्या पद्धतीनं प्रिपरेशन करून गोलंदाज विकी इथे आलेला आहे, खूप चांगली गोलंदाज. इथे लेंथ टाकायचा प्रयत्न केला आणि सरळ बॅटनं अत्यंत सुंदर फटका गॅपमध्ये मिळताय 4. बीच मैदान में डाउन द ग्राउंड चौके के साथ में शुरुआत की। लेकिन बात करेंगे विकी की, इस समय देखिए पिछले मरतबा आपने पीछे लेंथ को रखा था, लेकिन इस समय सामने गेंद रखा और पहला ही गेंद खेले थे। मानो आरोही 11 वाठा निंबाळकर के महेंद्र ने आते ही वो जनाब चौके के साथ में शुरुआत की है। ऐसा लगता है बाहर से डगआउट से सेट होके आए हैं। निश्चित जाता जाता चांगली बातमी आली, कारण पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 4 अशी अवस्था होती, पण शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. शेवटी 8 धावा षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती येतात. एक चांगली गोष्ट, कारण आपण काय करतो की षटक संपल्यानंतर कॅल्क्युलेशन सुरू होतात की आता पुढच्या 7 षटकामध्ये काय करायचं. ह्या षटकामध्ये 8 आले, जर 4 आले असता तर एक वेगळा प्रेशर अजून क्रिएट झाला असता. मात्र 8 म्हटल्यानंतर ठीक आहे, ॲव्हरेजच्या बरोबर आहे, आणि त्यामुळं तो जो प्रेशर असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचा तो मानसिक दबाव असतो, तो मात्र दुसऱ्या षटकामध्ये राहणार नाही. वजह भी देखिए तो विकेट भी खोया है सर जी एक। शाम त्रिम्बेकी आए हैं और आते ही देखिए बिल्कुल देखिए लेट कट खेले यहाँ पर, जहाँ पर दूसरा रन थोड़े से कैजुअल नजर आए और मिला मौका तो 2 रन यहाँ पर लेते नजर आ रहे हैं।
इसीलिए तैयार होते रन लेने के लिए बैटर। गलथानपणाला क्रिकेटमध्ये कधीच थारा नसतो. आपण बघितलं होतं विकी खूप स्लो होता विकेट बॉलवरती येताना. त्याने चेंडू अडवल्यानंतर फेकायला सुद्धा उशीर केला आणि हे बघितलं फलंदाज स्ट्राईक एंडला असलेला संदीप पाटीलनं आणि लगेच धाव घ्यायला प्रयत्न केला. याबरोबरच अक्रॉस द बॅट बाहेर जाणारा चेंडू होता. श्याम त्रिंबके अहमदनगरचा हा खेळाडू आहे, मूळचा सावेडी अहमदनगरचा. मात्र अनेक संघांमधून मग शेतकरी संघामधून आपण त्याला बघितलं, हेड अँड टेल अहमदनगरमधून बघितलं. अनेक वेळा तो अनेक प्रोफेशनल टीम्समधून खेळतो. अलीकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील निश्चित श्याम त्र्यंबकेनं आपल्या कामगिरीचा, आपल्या कर्तृत्वाचा एक डंका वाजवलेला आहे. आज या मैदानामध्ये श्याम त्र्यंबके काय वेगळा प्रयोग करतो हे बघायचंय. ओहो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. हिट विकेटचा शिकार. इथे मिळेल श्याम त्र्यंबकेला यश. दुसरा फलंदाज आरोही 11 वाठार निंबाळकरनं गमावला. कुल्हाड़ी मारने से काम यहाँ पर करते नजर आ रहे हैं। भाई एक गोष्ट आहे की आपण बघू शकतो हे फलंदाज असे बाद का होतात. आपण बघतो की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हिट विकेट होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते जास्त आहे. कारण खेळाडू काय करतात की कुठलाही गार्ड घेत नाही अंपायरकडून आणि बॅकफुटवरती खेळायचा प्रयत्न. हा निश्चित टेनिस बॉल क्रिकेटला जो टेनिस बॉलला जो बाउन्स आहे त्यामुळे तुम्ही बॅकफुटवरती आल्यानंतर बाउन्सवरती स्वार होऊ शकता. त्यासाठी ते तंत्र योग्य आहे. मात्र गार्ड तुम्ही घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आपली मोमेंट कशी आहे, आपण मागे किती जातोय, आपण पुढे किती जातोय आणि हिट विकेट होण्यापासून तुम्ही वाचू शकता. त्यासाठी गार्ड घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटर गार्ड घेत नाही. त्याचं कारण आहे की हिट विकेटची संख्या जास्त आहे. देखिए इसी के साथ में मैदान में देखिए आसिक के आसिक बिल्कुल एक स्टाइलिश खिलाड़ी मुन्ना शेख, इनका भी शुभ आगमन यहाँ पर होता हुआ। साहिब चषक 2023 में मुन्ना आपका तहे दिल से स्वागत करते हैं हम। इस समय देखिए पहला गेंद बैकअप हैंड, ये गेंदबाजी डालने की कोशिश और बिल्कुल देखिए इसके अंदर सफल हो रहे गेंदबाज। लेकिन यहाँ पर मुश्किलें हैं, मुश्किलें बढ़ती नजर आ रही। 12 रन 2 विकेट के नुकसान पे 1.4 के बाद में करेक्ट रन रेट की बात करें 7.20 के औसत से रन बढ़ रहे। रिक्वायर्ड रन रेट थोड़ा सा बढ़ रहा है 9.29 के औसत से। गेंदबाजी मार पे फिर से एक बार तैयार होते हुए शाम, स्विच इट परफेक्ट मिडल ऑफ द बैट और विकी क्या बेहतर कैच पकड़ा है। क्या क्या यार, बहुत ही जबरदस्त कैच पकड़ा है। कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट कह सकते हैं। विकी, नाम इनका विकी, संदीप पाटिल टीम के नायक का कैच पकड़ा है यहाँ पर और 11 खिलाड़ी मिलकर विकी की हो रही है तारीफ, क्योंकि ये कैच नहीं शायद मैच हो सकता है। देखिए एक बड़ी क्रूशल विकेट, 12 पे 2 थे तो 12 पे 3 विकेट शाम त्रिंबके। हॅलो, हाँ, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी या मंचावरती उपस्थित आहेत. आम्ही विनंती करतो साहेबांना आपण मंचावरती या. बहुत ही तगड़ा बैटर मैदान में पराग खोत। अब देखिए इनकी बारी आ चुकी है मैदान में, लेकिन ऐसे समय में आ चुकी है तगड़ी टीमें। टाइगर नगरी से बिलोंग करने वाले सारे खिलाड़ी, मंच से बिल्कुल अलग है क्योंकि यहाँ पर अलग काम करना है। 77 चाहिए रन। अगर पूरे दिन भर में देखा कल तो गेंदबाजों का वर्चस्व रहा, लेकिन आज देखेंगे तो आते ही एक बड़ी अच्छी शुरुआत की कैसर की, बढ़िया बल्लेबाजी। एक पार्टनरशिप चाहिए आरओ 11 वाठार निंबाळकर टीम को। एक पार्टनरशिप की अब बहुत ही बड़ी ज़रूरत है। ये बहुत ही ज़बरदस्त आते ही शुरुआत कर दी, मिड ऑन के ऊपर से इस समय खेला है और बहुत ही तगड़ा बैटर आ गए और जनाब शुरू भी हो गए। और इनके लिए बस इतना ही
कह सकते हैं जनाब, ये बंदा बहुत अ, अंतिम गेंद पे फिर से एक बार चौका आया है। 2 के बाद में 16 रन लगे बोर्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पे। करेक्ट रन रेट 8 के हिसाब से चल रहा है, लेकिन रिक्वायर्ड रन रेट थोड़ा-सा बढ़कर 10 से ऊपर चला गया है। लेकिन वो 10 की बातें छोड़ दीजिए, मैदान में आप आ जाए तो पहली मर्तबा अगर देखें तो वो पार्टनरशिप की तरफ चली है। विकेट ज़्यादा ना खो, लेकिन गेंदबाज में फिर से एक बार जिनकी अलग शैली है, बार-बार आते हैं, प्रभावित करते हैं ऐसे गेंदबाज, फिर से एक बार गेंदबाजी में आए हैं विकी। विकी गायगुले। सामने अगर देखें तो शुभम जादव, एक बड़ा खिलाड़ी, बड़ा नाम इनका। टेनिस क्रिकेट विश्व में बड़े-बड़े रति महारथी देखे उनके साथ में इन्हें खेल चुके हैं। लेकिन सामने विकी का तेज तर्रार गेंदबाजी मार पे। और इस बार देखिए बहुत ही ज़बरदस्त चेक किया ये शॉट को कवर रीजन में खेलते हुए। शॉट कवर रीजन में बहुत तेज़ी के साथ में ट्रैवल होते हुए खतरा बन सकता था, लेकिन धीमे कदम से जा रहे थे गेंद के ऊपर और शायद इसी का लाभ लेते हुए 2 रन ज़रूर आता हुआ। इस 2 रन के साथ में कारवां बिल्कुल आगे बढ़ रहा है। बोर्ड के ऊपर 18 रन, 3 विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर मैदान में चल रहा है और शायद आरोही 11 एक तरफ टीम अजीत जी गोले, स्वप्निल जी कालकुटे इनकी टीम, आरोही 11 वाठा निम्बाड़कर, और दूसरी तरफ अगर देखें तो राहुल मक्कासरे की इनकी टीम, ब्लूबर्ड मकासरे, भूसावल की टीम। बहुत ही दूर से दराज से टीम आई है। कल अगर देखिए सोनिक 11 अमरावती की टीम देखी, अंतिम क्षणों में बिल्कुल वो निर्णायक क्षण नज़र आ रहे थे। 6 में 1 डिपेंड होते नज़र आ रहे थे कल शाम में। अगर वो एक गेंद अगर स्वर्ण होता, शायद रिकॉर्ड बन जाता साहिब चषक के। साहिब चषक के बारे में एक ही कह सकते हैं हम, जहाँ सपना सच होता है वो साहिब चषक है। इसीलिए कहते हैं मुंबई से कोलकाता और जम्मू से कन्याकुमारी, टेनिस क्रिकेट के जितने रत्ती महारती हैं इस मंच के साथ में आप देख लेंगे। फिर से एक बार शुभम जादव तैयार होते हुए विकी के लिए। इस समय फिर से एक बार बिल्कुल ब्लॉक होल में गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में फ्लिक किया है, जहां पर रोहित बहुत ही तेज ये खिलाड़ी है, एक बेहतर एक्सपीरियंस इनको रोहित, लेकिन इस पर सिंगल आता नजर आ रहा है। सिंगल के साथ में कारवा आगे बढ़ रहा है बोर्ड के ऊपर। देखिए 19 रन, 3 विकेट के नुकसान पे टीम आरोही 11 वाठा निम्बाड़कर पलटन 77 रनों का पीछा कर रहे हैं। एक तरफ बात करेंगे पराग खोत, एक्सपीरियंस इनके अंदर, दूसरी तरफ बात करेंगे शुभम जादव। ये बहुत तगड़ी टीम है आरोही 11 की। इस समय उड़ाया बल्ले के बीचों बीच और रोहित बन गए दर्शक, दर्शक बन गए खिलाड़ी, और पराग खोत ने स्लॉट में गेंद थी और इसको पहुंचा दिया सामने वाले पार्किंग लॉट में 6 रनों के लिए। एक चौका, एक छक्का, 500 के ट्रैक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं पराग खोत। शायद इन्होंने एक ही फंडा इस्तेमाल किया होगा। इन्होंने कहा होगा मैं तो खेलूंगा, मैं अपने अंदाज में खेलूंगा। वो कहते हैं जिस तरह से वो बात कपिल देव पाजी की और उसके श्रीकांत की जिस तरह से बात की थी, वो बाइक पिक में जिस तरह से कहानी बनी कि क्रिस के श्रीकांत टुकु टुकु खेलना अपने आता नहीं है, शायद पराग खोत इसी ऐसे ही समझाते होंगे। 2 गेंदों में 10 रन। बिल्कुल देखिए जो प्रेशर है ना, जो बन रहा था प्रेशर, वो प्रेशर रिलीजिंग शॉट मैदान में खेलते हुए 25 रन, 3 विकेट के नुकसान पे। अभी भी 33 गेंदों में 52 चाहिए मुकाबला जीतने के लिए। एक तरफ वार हो रहे हैं, दूसरी तरफ पलटवार हो रहे हैं, क्योंकि ये कहानी बहुत ही गजब की है। एक तरफ देखिए तो ब्लू बर्ड मकासिरे भुसावल की टीम, दूसरी तरफ देखिए तो आरोही 11 वाठा निभाकर फल्टन पराग को। क्या ये जबरदस्त है। नाम इनका पर राग है, लेकिन बीच मैदान में राग निकाल रहे हैं विकी के ऊपर। एक और चौका, 4 रन।
सामना गोविंद बोकले गोविंद युनायटेड उमरगा विरुद्ध शेखर यांचा संघ शेखर 11 अंधेरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. शेखर 11 अंधेरी गोविंद युनायटेड उमरगा संपूर्ण टीम घेऊन या. दोन्ही टीमला विनंती आहे की सगळी टीम आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित करा ताबडतोब. और बतबा फिर से पा, लेकिन इस बार रोहित, लेकिन क्या कुछ हुआ, नो बॉल कॉल यहाँ पर अंपायर ने दिया है. बहुत बढ़िया कैच पकड़ा था पराग खोत, जान आई थी कुछ समय के लिए आरोही 11 वाटा निम्बालकर के समर्थकों की हलक में, लेकिन जैसे अंपायर का हाथ देखा अब कहा होगा दिल को समझाएगा ऑल इज वेल. अब ठीक है ना जनाब, क्योंकि गलती है, एक जबरदस्त कैच पकड़ा था रोहित. बिल्कुल देखिए उनकी है बॉली देख लीजिए. बिल्कुल यहाँ पर अगर बात करेंगे 3 गेंदों में बहुत ही तगड़े पंच देखने मिले थे. बल्लेबाज पराग खोत के माध्यम से 31 रन 3 विकेट के नुकसान पे 2.4 की कहानी हो चुकी है. अब देखिए करेक्ट रन रेट बिल्कुल आगे बढ़ चुका है. 11.63 रिक्वायर्ड रन रेट आ गया है 7.57 के औसत से. बिल्कुल वक्त बदलते देर नहीं होती. आप मैदान में कदम तो जमा लीजिए. कदम से कदम ताल बनते हमने देखा है, इसलिए कदम को रखिए ना अपने मजबूत क्षणों में. फ्री हिट का मौका सामने शुभम जादव. ओह, गेंद यहाँ से बाल बाल बचे, लेकिन ये गेंद डाउन द लेग है. इसका मतलब है एक और अतिरिक्त अतिरिक्त रनों के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ 32 रन. ये विकेट थोड़े से महंगे होते नजर आ रहे हैं. फ्री हिट अभी भी कंटिन्यू है. ऐसा अगर देखिए 32 गेंदे 45 रन. एक तरफ ऐसा लगा जब संदीप पाटिल बहुत जल्दी डगआउट में गए और लग रहा था मुश्किल में आ चुके. 3 बड़े बड़े झटके बहुत जल्द लग चुके थे, लेकिन उसके बाद में पराग को वाह क्या क्या बेहतर गेंद है. वाह क्या बड़ी जबरदस्त गेंद डाली, उम्दा गेंद डाली. कड़क वाइड यॉर्कर. क्या विनायक आप में शायद देखिए तजुर्बा होता है. अगर देखिए एक स्कोरर मेरे हिसाब से ऑफिशियली स्कोरर ये दोनों की अगर बात करते हैं कमेंटेटर के साथ में हमेशा जुड़ते हैं. शायद कई कई ऐसे होते हैं कि कमेंटेटर की जो बात जुबान के ना पहले ही छीन के मोकले होते हैं. शायद इसी का काम होते हैं. शायद इसीलिए देखिए साहिब चषक की अगर बात करेंगे तो बहुत ज़बरदस्त काम किया है टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से. और टेनिस क्रिकेट डॉट इन की अगर बात करेंगे तो संतोष नानेकर जी कल आए थे, इस मंच के साथ में जुड़ चुके थे. वैसे तो बारामती के तंदवड़ी नगरी से बिलोंग करने वाले संतोष नानेकर पहली मर्तबा अपने गांव में आए और गांव में आके पहली मर्तबा साहिब चषक के साथ में जुड़ चुके. साहिब चषक के साथ में जुड़ने वाले संतोष नानेकर बिल्कुल काफ़ी प्रभावित हुए, अपने आप काफ़ी खुश हुए और ये आयोजन की बहुत बड़ी तारीफ की. राकेश भैया वाल्मीकि इनकी बहुत बड़ी तारीफ, उनके साथ में मोइन बागवान के साथ में बहुत देर बातचीत करते नजर आए. के साथ में अगर देखिए बात करेंगे तो वस्ताद पोपट शेठ उगाड़े, सोनू भैया, एक काफ़ी ज़बरदस्त काम. उन्होंने कहा है साहिब चषक का आयोजन देख के ऐसा लगता है मानो ये ज़बरदस्त उच्च स्तरीय लेवल टूर्नामेंट है. इसके बारे में बहुत ही तारीफ की संतोष नानेकर ने. और बिल्कुल देखिए सारी ऑफिशियली टीम उनकी, शाहरुख है, फिर जितेंद्र है, उनके साथ में श्रेयस, उनके साथ में अगर देखिए संदेश जी बिल्कुल ऑपरेटिंग करते नजर आ रहे हैं और स्कोरिंग का काम विनायक कर रहे हैं. तैयार होते हुए यहाँ पर शुभम एक और मरतबा, शायद एक और मरतबा दिशा से भटक रहे हैं. बिल्कुल प्रेशर में नज़र आ रही है, क्योंकि आसान होता नहीं है कि एक गेंदबाजों की अगर बात करते हैं तो बिल्कुल एक बड़े शॉट अगर आते हैं तो फिर प्रेशर में आते हैं. और बड़े शॉट शुरुआत में ही बड़े शॉट आते हैं तो फिर तो गेंदबाजों की कुछ खैर नहीं है. 33 रन 3 विकेट के नुकसान पे एक गेंद शेष है. विकी नाम शुभम जादव के बीच में तगड़ा मुकाबला है. एक और मरतबा हेलीकॉप्टर शॉट, लेकिन कवर के ऊपर से जिधर खेलना चाहते थे उधर गेंद तो गई नहीं है, लेकिन रन मिलेगा एकमात्र सिंगल अंतिम गेंद में. और अंतिम गेंद में सिंगल, लेकिन ये महंगा ओवर खत्म हुआ विकी का. 3 की कहानी खत्म. 18 रन आए इस ओवर में. बिल्कुल अगर ये 3 के बाद में 34 रन 3 विकेट के नुकसान पे 77 रनों का पीछा कर रही है टीम. 30 गेंदे 43 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. ये तो शुरुआत है, अंजाम अभी बाकी है, क्योंकि 4 गेंदों में 15 पे बल्लेबाजी कर रहे हैं पराग खोत. किस्मत की बिल्कुल वो धनी रहे आज, क्योंकि कैच पकड़ा रोहित ने, नो बॉल था वहाँ पर, बाल बाल बचे. और दूसरी तरफ शुभम जादव 5 गेंदों में 5 रन, बढ़िया पारी. 4 गेंदों में 15, 2 चौके 1 छक्के, 375 के
स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं। रोहित आए हैं अब गेंदबाजी मार पे, बल्लेबाजी से प्रभावित किया। एक प्रोफेशनल लेदर खिलाड़ी, बहुत ही प्रतिभा इनके अंदर। जिस तरह से सम्मानीय नरेश जी धूमी सर ने बताया कि ये बहुत बड़ा खिलाड़ी है, खिलाड़ी, लेकिन सामने तगड़ा बैटर रोहित बनाम शुभम। ओह, पहला गेंद हेलीकॉप्टर शॉट और लैंड हुआ है सामने वाली प्लॉट में। शुभम जादव देखिए स्वागत किया यहाँ पर छक्के के साथ में शुभम जादव ने। बिल्कुल देखिए रोहित जैसे गेंदबाजी मार पे आए और शुभम को कहा स्वागत नहीं करोगे हमारा। एक और मरतबा फिर से एक बार हेलीकॉप्टर शॉट। विनायक जी आज लगता है इस साहेब चषक में दिन, ये अगर देखिए तो 8वां दिन है। नो फ्लाइंग जोन घोषित कर लीजिए इस बारामती के नगरी को, क्योंकि यहाँ पर रायगढ़ से, मुंबई से, भूसावल से, बहुत दूर से खिलाड़ी आए हैं और बिल्कुल इनकी गेंदें हवाओं के साथ में बातें करती नजर आ रही है। नो बॉल कॉल, बहुत ही तगड़ा ये आवाज आई है। गेंदबाज बैन, ये गेंदबाजी नहीं करेंगे। बिल्कुल देखिए तेज गेंदबाज यहाँ पर रोहित, बहुत बड़ा नाम, लेकिन इस समय अगर देखेंगे तो बिल्कुल पकड़े गए यहाँ पर। तो ये बड़ी टूर्नामेंट है एमसीए के, महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के पंच अनमोल पवार सर आप देखते हैं, लेकिन यहाँ से अगर देखेंगे तो शायद रिव्यू लिया है, यहाँ पर चेक करेंगे, लेकिन शायद इसके ऊपर भी नजर आएगी। लेकिन मुकाबला अगर देखिए इसके बाद में तगड़ा मुकाबला, विश्वजीत ठाकुर, इनका भी यहाँ पर शुभागमन। पिछले बार आए थे 28 रन, मोस्ट वेलकम पारी उनकी थी, लेकिन उनके साथ में रजत मुंडे, एक स्टाइलिश खिलाड़ी, घातक बैटर रायगढ़ के अगर देखेंगे रजत मुंडे, इनका भी यहाँ पर शुभागमन होता हुआ। एक तगड़ा मुकाबला है अगला भी, लेकिन ये मुकाबला अगर देखिए तो एक तरफ जो बीच में मुकाबला चल रहा है ब्लू बर्ड मकासरे, आरोही 11 वाठा निम्बाड़कर, अजित गोले और स्वप्निल के, इनकी टीम पूरी वाठा निम्बाड़कर की धरती आज इस मैच के साथ में जुड़ चुकी है। दोन्ही संघ ताबडतोब उपस्थित राहा. शेखर 11 अंधेरी, गोविंद युनायटेड उमरगा. दोन्ही टीम्स मैदानामध्ये या. टॉस बॉक्सच्या बाजूला उभे राहा, तिथेच टॉस होणार आहे. आए हैं गेंदबाजी मार पे ताबीज, मीन का ताबीज है, क्या करेंगे ये शुभम जादव को काबीज, क्योंकि ज़रूरत है जनाब, अब टीम को ज़रूरत है, क्योंकि ये एक तरफ पराग को, दूसरी तरफ शुभम जादव हाथ खोल रही है धीरे धीरे। तो क्या ज़बरदस्त है, एक तरफ विकेटें गिर रही थी, मानो कि ऐसा लग रहा कि प्रेशर में खेलेंगे, लेकिन शायद ये कहते होंगे रायगढ़ से बारामती की नगरी में प्रेशर लेने के लिए नहीं आए जनाब, हम तो प्रेशर देने के लिए आए हैं। अब अगर देखिए फ्री हिट का मौका रहेगा, ताबीज़ बनाम अगर बात करेंगे तो पराग को। अच्छी तरह से बल्ले पे गेंद चढ़ी नहीं है। लॉन्गा रीजन में जहां पर खिलाड़ी मौजूद है, सिंगल यहां पर रन आता हुआ, सिंगल के साथ में देखिए तो कारवा बिल्कुल आगे बढ़ता हुआ। बोर्ड के ऊपर देखिए 43 रन, 3.3 की कहानी हो चुकी है। बिल्कुल देखिए निर्णायक ये क्षण था मैदान में। कहते हैं कि वो एक बार आपको गिरफ्त मिलती है तो आपको उस गिरफ्त को बरकरार रखना चाहिए, लेकिन एक तरफ पराग, दूसरी तरफ शुभम जादव, ये शायद पीछा किया था शुभम जादव ने इस गेंद को, बहुत ही तेज गेंद निकली और बिल्कुल अनमोल सर ने की तरफ नज़र देखा है कि क्या है, शायद अतिरिक्त है, तो अनमोल सर ने बिल्कुल यही बात की, ये गेंद बुलाती है मगर जाने का नहीं, जाएंगे तो फिर अंपायर वाइट मिलेगा नहीं आपको। देखिए मिस टाइम है, गेंद ऊपर है, ताबीज क्या छूटा, दिल टूटा है पूरे। क्यों, अगर देखिए ऐसे कैचेस आपने मौका दिया है शुभम जादव को, एक बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, इनको मौका देना खतरों से खाली नहीं है। ताबीज बनाम अब बात करेंगे तो पराग को, एक और मतलब क्रॉस बैट खेले, लॉन्ग ऑरिजन में खिलाड़ी वहां पर मौजूद है।
प्रभावित किया है ताबिज़ ने। बिल्कुल यहाँ से अगर बात करेंगे 44 रन 3 विकेट के नुकसान पे, ये चौथी ओवर की समाप्ति यहाँ पर होती हुई। 4 के बाद में माफ़ कीजिए 45 रन लगे बोर्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पे आधा खेल खत्म हो चुका है। आने वाले अभी भी देखिए 24 गेंदें शेष रहेगी, 32 चाहिए मुकाबला जीतने के लिए। यहाँ से देखिए बात करेंगे तो 4 के बाद में मैदान में अगर देखिए ड्रिंक ब्रेक लिया जाएगा और यहाँ से 24 गेंदें 32 रन, क्या ज़बरदस्त मुकाबला। फिर से एक बार हमारे साथ में जुड़े हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी जी। और बिल्कुल अगर देखेंगे सर जी देखिए अब मुकाबला देखिए शुरुआत के दौर में विकेटें गिरी, लेकिन उसके बाद में अगर देखिए पराग को जैसे ही मैदान में आए एक विस्फोटक बैटर, पहले गेंद में चौका छक्का, उसके हॅलो. बाद में प्रेशर रिलीज हुआ। आज या स्पर्धेच्या निमित्तानं खास मुंबईवरून श्रीवर्धनवरून जहीदभाई नाज यांचं आगमन झालेलं आहे. जहीदभाई नाज यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बारामतीच्या नगरीमध्ये राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामतीच्या वतीनं आम्ही विनंती करतो, भाई आपण मंचावरती या, आपला सन्मान होतोय. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जहीदभाई नाज मंचावरती उपस्थित होत आहेत. तर अजून एक व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. काल संध्याकाळीच अतिशय गोड बातमी आम्हाला पोहोचली. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अंडर-16 संघाच्या निवड समितीचे संचालक म्हणून महाराष्ट्राचे माजी रणजी खेळाडू सन्माननीय योगेशजी पवार सरांची निवड झालेली आहे आणि योगेशजी पवार सरांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. आम्ही मनापासून स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. विनंती करतो आपण मंचावरती या. टेनिस क्रिकेटसाठी ही चांगली उपलब्धी आहे. टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे टेनिस क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजक आहेत. आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार रोहितदादा पवार साहेब. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष हे सुद्धा टेनिस क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि त्याचबरोबर आता टेनिस क्रिकेटचे प्रसिद्ध खेळाडू योगेश पवार सर हे अंडर-16 महाराष्ट्र संघाच्या निवड समितीचे संचालक आहेत. शुभेच्छा आणि खूप चांगली टीम आपण निवडाल आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा क्रिकेटचं वैभव मिळवून द्याल अशा सदिच्छा आम्ही योगेश पवार सरांच्या प्रति व्यक्त करतो. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सलीम भाई जोडलेले आहेत. 24 गेंदे 32 चाहिए। फिर से बार मुकाबला शुरुआत करते हुए शाम बनाम पराखोत पीछे हटे, बहुत ही तगड़ा है शॉट है, पंच अच्छा था लेकिन वहां पर डिप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में जहां पर विकी है, बिल्कुल एक तगड़ा शॉट लेकिन तगड़ी खिलाड़ी वहां पर मौजूद। सिंगल यहां पर आता नजर आ रहा है। 4 ओवर तक बिल्कुल अगर देखिए तो एक बहुत ही जबरदस्त काम करते नजर आई टीम अरे 11 वाठा निंबालकर फल्टन, लेकिन उसके बाद में 23 गेंदे 31 चाहिए। शुभम जादव बनाम शाम दोनों के बीच में, ओह ये डाउन द लेग, बिल्कुल अगर देखिए सर के ऊपर हाथ तो रखा है शाम ने लेकिन गेंद डाउन द लेग है, इसका मतलब ये गेंद दोबारा डाल लीजिए। मिस्टर एक्स्ट्रा जुड़ रहे हैं। अगर बात करेंगे 23 गेंदे 30 रन, एक विकेट चाहिए अगर ये इस टीम में वापसी करना है। इस टीम को, टीम ब्लूबर्ड मकासिरे भूसावल को तो विकेट चाहिए। इसी की बात कर रहा था मैं, बिल्कुल फंसाया, शाम ने फंसाया और बिल्कुल देखिए शुभम जादव को जाना पड़ेगा बैक टू द पवेलियन। शुभम जाधव माघारी परत आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी त्यांनी केली, परंतु माघारी परत आहेत. आणि श्याम त्र्यंबके महाराष्ट्रातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत. ते जर पाहिलं तर या ठिकाणी माघारी परतताना त्यांच्या माध्यमातून विकेट घेतली गेली. नवीन बॅटर अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये जातील. माणगावचे शुभम माघारी जरूर परत आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर उरण तालुक्यातील एकटघर गावचा खेळाडू अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि त्यांच्या जोडीला मुरुडचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते म्हणजे पराग खोत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु नगरच्या श्याम त्र्यंबके यांनी मात्र चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता, 22 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. तर पाहूया 22 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना मॅचमध्ये पुन्हा एकदा रंग भरले जातील का, ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघ मात्र चांगल्या तयारीनिशी आले आहेत. एक खानदेशातून आलाय, एक कोकणातून आलाय. एका बाजूला जर पाहिलं तर संघाचे संघ मालक ब्लू बर्ड मकासरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल मकासरे आणि राजू पडगन
बितोडा भोयर वाशिम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित गोले साहेबांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वप्नील काकुडे यांचा पाहायला मिळतोय. RE11 वाठार निंबाळकर पलटण सातारा. ओहो, आणखीन एक जबरदस्त, मगाशी ज्या गोलंदाजांची यादी मी सांगितली होती त्यात हे देखील नाव आहे, श्याम त्र्यंबके. म्हणजे एकाच ॲक्शनमध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं जे कसब आपण ज्याचा काल आपण उल्लेख केला, रोहन खराचा, सत्यम चौधरीचा उल्लेख केला, संकेतचा उल्लेख केला आणि त्यामध्ये जर पाहिलं तर श्याम त्र्यंबके हे देखील नाव घेतलं जातं, जे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवतात त्यापैकी एक श्याम त्र्यंबके. ओ, यावेळेला देखील थोडीशी उंची जास्त दिली होती. हळूवार पद्धतीने बॉलला पॉईंटच्या दिशेने केवळ ढकललं आणि एक धाव तिकडे सर घेतली जाते आणि धावसंख्या जर पाहिली, चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 48. मोठा पल्ला गाठलाय, परंतु विकेट घेतल्या तर याही परिस्थितीमध्ये टीम मॅचमध्ये येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पराग खोत. मुरुड क्रिकेटला वैभव मिळवून देण्याचं काम ज्या खेळाडूने केलं ते मात्र बॅटिंग करतायत. पराग खोत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु दांडी 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 गुल. आहे 4 षटकांमध्ये धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे पाचवं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी. सर थँक्यू. दोन्ही संघांना विनंती, आपण टॉस बॉक्सच्या दोन्ही बाजूला उभे राहा. 4 षटकं संपलेली आहे, फक्त 4 षटकं शिल्लक आहे. लगेच टॉस होणार आहे. गोविंद युनायटेड विरुद्ध शेखर 11 अंधेरी. हुसेन यांना आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु श्याम त्र्यंबके यांच्या फिरकीची जादू सध्या या मॅचवर पाहायला मिळते. ओहो, बाल बचावले. अगदी स्टंपच्या बाजूने चेंडू बॅटला कडा लागल्यानंतर आला आणि श्याम त्र्यंबके यांनी जबरदस्त गोलंदाजी, तब्बल 4 विकेट श्याम त्र्यंबके यांच्या माध्यमातून घेतल्या गेल्या. आणि बघता बघता 5वं षटक संपलंय आणि धावसंख्या 48. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 चेंडू 29 धावा, तर मैच ऑन है. कि अगर देखिए बात करेंगे तो शाम ने बिल्कुल मैंने बात भी कर ली थी, वो डाउन द लेग जो गेंद गई थी उसके बाद में जो सर पकड़ रखा था, शायद वो सरदर्द बनने के लिए थी दूसरी टीम के ऊपर, क्योंकि मुकाबला था कहाँ, मुकाबला आया कहाँ. कल दिशा से अंतिम देखा 6 गेंदों में 1 रन के लिए स्ट्रगल होती नजर आई नीले दादा भिंताड़े टीम. लेकिन अब गेंदबाजी में अभी भी कम कम है, क्योंकि यहाँ से अगर देखिए मुकाबला जीतने के लिए बात करेंगे 18 गेंदे रन 29 चाहिए. 18 गेंदे 29 रन, तगड़ा मुकाबला हो सकता है, क्योंकि गेंदबाजी में अब आए हैं अल्तमश. नाम है इनका अल्तमश. मैदान ये बिल्कुल गजब का है, क्योंकि यहाँ पर आए हैं तो काम भी कर सकते हैं. बल्लेबाजी अगर देखिए तो बहुत तगड़ी है RE11 पठान निंबाळकर टीम की, लेकिन 18 गेंदे 29 रन. क्या होगा इस मैच में, अंतिम लम्हे तक ये मैच जाएगा. क्रूशल मैच. कल जिस तरह से पहला मुकाबला काफ़ी रोचक रहा, अंतिम मुकाबला रोचक में नजर आया. ये शायद पीछे हट के आगे कट कर नहीं सकते, क्योंकि गेंद काफ़ी तेज़ी के साथ में ट्रैवल करती है इस मैदान में. इसीलिए यहाँ से देखिए 17 गेंदे 29 रन. फिर से एक बार ब्लू बर्ड मकासरे भुसावल की टीम मैदान में फिर से एक बार वापसी करते हुए अपने कदम को फिर से एक बार इस मैदान के साथ में जमाते हुए, क्योंकि 17 गेंदे 29 रन. अमित नाइक इस समय अच्छा शॉट है कवर में, लेकिन लॉन्ग ऑफ में वाइड जाके गेंद को फील्ड किया, सिंगल और दूसरा रन भी यहाँ पर पूरा करते हुए. यहाँ पर अमित नाइक वो कह रहे हैं कि मैं भी हूँ इस मैदान में, उससे भूलना गलती है आपकी. 2 रन यहाँ पर आते नजर आ रहे हैं. 16 गेंदे 27 रन मुकाबला जीतने के लिए RE11 वाठा निंबाळकर पलटन की ये टीम को. लेकिन क्या दमकम दिखाएंगे गेंदबाज अल्तमश, ये भी प्रभावी गेंदबाजी करेंगे जिस अंदाज से गेंदबाजी की श्याम त्र्यंबके ने इसी को बरकरार रखेंगे. मैच
ऑन हो चुका है अब। उड़ाया बल्ले के बीचों बीच और ये अमित नाइक का हवाई यात्रा के लिए गेंद जाती हुई 6 रनों के लिए आउट ऑफ पार्क। साथ में फिर से एक बार वो गड़बड़ाहट महसूस हुई है ब्लू बर्ड मकासरे भूसावल की टीम में, क्योंकि एक बड़ा छक्का एक बड़ा हिट मैच फिर से एक बार Thank you. अरे 11 फलटन। दोन्ही संघ शेखर 11 अंधेरी आणि गोविंद युनायटेड उमरगा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपले संपूर्ण टीम घेऊन आपण टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही बाजूला दोन्ही खेळाडू असे क्रॉस लाईन करतील, एका लाईनमध्ये उभे राहतील. गेंदे एक की चाहिए आणि संघनायकांना विनंती करतो आपण मंचावरती या. काफी क्रूशल है गेंद। यहाँ पर क्या छूटा है, क्या महीन सा किनारा लगा था। विकेट कीपर को देख के तो ऐसा ही लगता है कि हाथ आया लेकिन मुंह नहीं आया। ये निर्णायक क्षण में गलती करते नजर थँक्यू. आए। साहेब चषक दिवस क्रमांक 8 आणि 8व्या दिवसातील दुसरा सामना शेखर 11 अंधेरी विरुद्ध गोविंद युनायटेड उमरगा या दोन संघामध्ये टॉस होणार आहे. संघनायक मुन्ना शेख, संघनायक शेखर इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक राकेश भैया वाल्मिकी त्यांच्याच शुभ हस्ते होणार आहे नाणेफेकीचा कौल. यस, कोणाचा कॉल असेल यापुढे? मुन्ना शेख, संघनायक गोविंद युनायटेड यांचा कॉल असणार आहे. हेड इज कॉल, टेल इज कॉल, टेल इट इज. तर टॉस जिंकलेला आहे ऑलरेडी. ऑलवेज मुन्ना शेख यांनी काय निर्णय घ्याल? प्रथम आम्ही गोलंदाजी. या अगोदरचा अनुभव काय होता या मैदानावरचा आणि यावर्षी काय नवीन प्लॅन आहेत? अनुभव तर चांगला होता, कारण टीम चांगली होती, पण रन्स नाही केल्यामुळे आम्ही क्वार्टर फायनल हारलो होतो. तर टुर्नामेंटबद्दल सांगायचं ठरलं तर खूप छान आयोजन आहे राकेश भैया, मोईन भाई. कारण असं टेनिस क्रिकेटला चांगलं स्टेडियम खेळायला कमीच भेटतं, त्यामुळे थँक्यू. एक प्रश्न असताना यावर्षी गोविंद युनायटेडने अनेक तगडे खेळाडू या स्पर्धेमध्ये आणलेले, परंतु ही विकेट, हे ग्राउंड, हे बघून खास करून कोणते खेळाडू या संघामध्ये आहेत? विकेटचा विचार केला तर आमच्याकडे विश्वजित ठाकूर आहेत, जे महाराष्ट्रात 1 नंबरला आहे, जे बॉलिंगमध्ये. एमरोज खान आहे, विक्रांत चव्हाण आहे, बॅटिंगला पण भरपूर आहे आमच्या. चला, शुभेच्छा असतील. आणि इथे शेखर यांच्याशी आपण चर्चा करू. आपली टीम या मैदानामध्ये पार्टिसिपेट होते. तुम्ही ज्यावेळेस एंट्री केली ग्राउंडवरती, काय आली प्रतिक्रिया पहिली मनामध्ये? प्रकृतियाँ बहुत अच्छी थी और टीम भी हम लोग कोशिश करेंगे कि जीते। प्रतिक्रिया बहुत अच्छी थी, हम लोग भी कोशिश कर रहे हैं कि बेस्ट अपना ट्राई करें। जो भी खिलाड़ी आप इस श्रृंखला के लिए आपने चुने हैं, क्या देखकर चुने, कौन सी बात को सामने रखा? टीम हमारी सर पूरी अच्छी है, तो हम लोगों ने सारे लड़के साथ में अच्छी मेहनत कर रहे हैं, हम लोग अपना 100% ट्राई करेंगे टीम में देने के लिए। तो चलता है, आपकी टीम को बहुत सारी शुभकामनाएं. ये बहुत ही बड़ा माहौल और बहुत ही बड़ा मुकाबला शेखर 11 अंधेरी और गोविंद यूनाइटेड उमरगा के बीच. तो गोविंद यूनाइटेड उमरगा ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. शेखर 11 अंधेरी को उन्होंने बल्लेबाजी के लिए न्योता दिया है. तो जाहिर है एक अच्छी मैच आपके सामने जरूर होगी. इसके बीच एक मुकाबला और अच्छा मैदान के ऊपर चल रहा है और इसी के साथ ही हम कमेंट्री बॉक्स के लिए चलते हैं. सलीम भाई शेख वहां पर मौजूद है. बिल्कुल, देखिए एक तगड़ा मुकाबला इंतजार कर रहे. टॉस वहां पर हो चुका है, लेकिन ये बीच में बिल्कुल खलबली मचाने वाला मुकाबला मैदान में जारी है. नाम इनका तावीज है, लेकिन मैं कहता हूँ ब्लू बर्ड मकासिर भूसावल के लिए तावीज से कम काम नहीं कर रहे, क्योंकि अब बैटर बल्लेबाजी करने के लिए मैदान में निसी करनेकर माफ कीजिए. 11 गेंदे बीच चाहिए. बहुत ही बड़ा मुकाबला. ओह क्या जबरदस्त है तावीज. वाह, क्या 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 बेहतर गेंदबाजी हो रही है, उच्च कोटि की गेंदबाजी. लग रहा था 4 ओवर तक मुकाबला बिल्कुल देखिए RO11 वाटा निम्बालकर के पक्ष में,
लेकिन उसके बाद में शाम त्रंबके ने वापसी कराई और उसी को बरकरार करते हुए ताबीज। एक और मतवा पीछे हट के बढ़िया पंच किया है, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। एकमात्र रन मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ बोर्ड के ऊपर डालेंगे नजर तो 58 रन 6 विकेट के नुकसान पे। अब गेंदे बाकी 9 और रन चाहिए 19 रन। 19 रन 9 गेंदे। क्या मुकाबला, कहाँ मुकाबला था, कहाँ पर आया है। इसीलिए कहते हैं साहेब चषक बहुत ही दिलचस्प कहानी बनती जा रही है। एक और मतबास शॉर्ट पिच गेंद और बिल्कुल पटकी हुई गेंद थी। बिल्कुल 8 गेंदे 19 रन चाहिए। आर 11 वाठा निम्बाकर फल्टन के लिए मुश्किल है। पराग खोद भी बाहर गए और शुभम जादव भी बाहर है। अब 8 गेंदे 19 चाहिए। तावीज एक और मतबा फिर से बार इस समय पटकी हुई गेंद थी। अच्छा कनेक्शन और गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार। निशी कर्णकर के बल्ले से निकला 4 रन। साथ में अगर देखिए थोड़ा सा और राहत, 7 गेंदे 15 चाहिए। आपके जो हुसैन के बल्ले से शॉट आता हुआ, एक तरफ निशी करने का, दूसरी तरफ अब हुसैन। ताबीज बनाम हुसैन। इस बार देखिए उड़ाया बल्ले के बीचों बीच, लेकिन स्क्वायर लेग में खिलाड़ी डाउन दी बॉल और पकड़ा कैच है। 7 में 15 की जरूरत थी और तावीज को एक और विकेट आती हुई और हुसैन चले बैक टू दी पवेलियन। अब 6 गेंदे रन चाहिए 15। एका बाजूला आरोही 11 वठार निंबाळकर फलटण सातारा, दुसऱ्या बाजूला ब्ल्यू बर्ड मकासरे भुसावळ वासिम बितोडा भोयर अशी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता मात्र शेवटच्या षटकात मॅच जाऊन पोहोचली, जिकडे 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 15. एका बाजूला निशी कर्णेकर, दुसऱ्या बाजूला जयेश खैरकर. तसं पाहिलं तर दोघेही गोलंदाज आहे, परंतु फलंदाजी करण्याची क्षमता आहे. एका बाजूला कोकण तर दुसऱ्या बाजूला खानदेश अशी मॅच रंगताना पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये, साहेबांच्या बारामतीमध्ये क्रिकेटचा थरार रंगतोय साहेब चषकाच्या माध्यमातून. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आमराई बारामतीची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती ही क्रीडा स्पर्धा 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मी मॅचच्या सुरुवातीला उल्लेख केला होता सर, टी शर्टच्या हिशोबाने जर पाहिलं तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंगची मॅच आहे. मॅच चांगलीच होणार आणि तशीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता शेवटचं षटक मात्र या ठिकाणी पाहूया कोणता संघ 15 धावांचा पाठलाग केला जाईल की त्यांना रोखलं जाईल. पहिला बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि थेट हातात चेंडू जातोय आणि येते या ठिकाणी विकेट.
चुकी है, करवट बदल ली है। मैं अक्सर कह रहा था सर जी, वो नाम कर रहा था, बात करेंगे ताबीज़ की, तो ताबीज़ नहीं है शायद, ब्लूबर्ड मकासरे भुसावळ के लिए वो ताबीज़ वाला काम कर दिया है उन्होंने। नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये मॅच तब्बल 8 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर बीडच्या केजचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मनोज कदम, परंतु फलंदाजीसाठी देखील कदमच गेलेले आहेत. कुणाल कदम, 2 कदम एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 विकेट माघारी परतलेले आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी बॉल जर पाहिलं तर बाकी आहेत 5 आणि धावा करायच्या आहेत त्या 15. खानदेश विरुद्ध कोकण अशी मॅच रंगली. पठार निंबाळकर, फलटण विरोधात जर पाहिलं तर भुसावळ, वाशिम. पहिलाच बॉल, ओ हो, लांब लांब लांब, खूप लांब षटकार. कहानी थी, कदम जैसे ही मैदान में आए तो कदम ताल चले हुए, और शायद इनके लिए एक ही कह सकते हैं, कदम कदम बढ़ाए जा, किसी के गीत गाए जाए, जिंदगी है कौम की तो कौम पे लुटाए जा. 6 रन. जबरदस्त मॅच, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी खानदेश कधी कोकण अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कधी वाठार निंबाळकर फलटण तर कधी भुसावळ. पुन्हा बिगेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळतोय, कमी गतीने आला आणि इकडे एक धाव मात्र घेतली गेली. समीकरण जर पाहिलं तर लेगबाईच्या स्वरूपातील एकने मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. 69 वर जाताना पाहायला मिळते धावसंख्या. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सलीम सर काय म्हणाल? काफ़ी इंटरेस्टिंग मुकाबला बन चुका है. कल के दिन का पहला मुकाबला, आज के दिन का पहला मुकाबला, पहला काफ़ी ज़बरदस्त मुकाबला बन रहा है. रंजकता भरी है इस मैच में. 3 पे चाहिए 8. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये दाखल झालेत. साहेब चषकातील रंगतदार मॅच आपण पाहतोय. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच, आमराई, बारामती. यावेळेला जास्त सफल झाले आणि पुन्हा दांडी 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 गुल. अभी भी खत्म हुआ नहीं, लेकिन अंतिम जोड़ी मैदान में शायद नजर आएगी. 2 गेंदें 8 रन चाहिए अभी मुकाबला जीतने के लिए. 2 पे 8 रन. न्यू बैटर अब बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल देखिए, बैटर कम लेकिन गेंदबाजी काफ़ी प्रभावित इन्होंने की है. लेकिन अब मिला है बल्ला आपके हाथ में, तो बल्ला चलाना पड़ेगा, क्योंकि ऐसे रिकॉर्ड बनते देखा है. कल जिस तरह से विशाल गुंजा 2 गेंदों पे 10 की जरूरत थी, 2 छक्के, बड़े बड़े छक्के देखने मिले, लेकिन अभी भी 2 पे चाहिए 8 रन. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, कारण शेवटची जोडी का होईना मैदानात तर आहे. पाहूया, रायगडच्या पनवेल तालुक्यातील मोरबी गावचा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, संकेत पाटील. परंतु दुसऱ्या बाजूला मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील केजचा असणारा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, मनोज कदम. आज भुसावळ जळगाव टीमसाठी बारामतीमध्ये साहेब चषकामध्ये 2 चेंडू 8 धावा. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन. पहिला बॉल, ओव्हरफुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये खेळाडू होत आहेत धाव बाद, धाव बाद, धाव बाद. अभिनंदन करू ब्लू बर्ड मकासरे 11, राहुलजी मकासरे आणि त्याचबरोबरने राजू पडगन, बितोडा, बोयर, वासिम, आपलं देखील अभिनंदन. तर पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील आरोही 11 आपणास देखील, कारण चांगला खेळ आपणही केलेला आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली, परंतु भुसावळ, जळगाव, वासिम संघ मात्र या ठिकाणी विजयी.